आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी नमस्ते. आणि या ऊर्जेसोबत जुडत असताना आपण काही नियमांचं पालन करत असतो आणि त्यासोबतच आपल्या रेकी मध्ये आल्यानंतर सगळ्यात मोठा गुण आपण शिकत असतो. तो कोणता सांगा बरं, कोण सांगेल? रागावर नियंत्रण. माफ करणे. माफ करणे. माफ करा. माफ करा, माफ करा, माफ करा. अगदी पहिल्या सेशन पासून मॅडम सांगत असतात की माफ करा लोकांना, लोकांना माफ करा, माफ करून द्या, सोडून द्यायला शिका. पण अनेकांचा प्रश्न येतो, कसं करायचं हो मॅडम माफ? होऊच शकत नाही, माफ करावंच वाटत नाही. माफ करायला गेलो ना की स्वतःला त्रास होतो आणि करूच शकत नाही. अनेक जणांचं असं असते, मॅडम नाही सगळं काही होतं तेवढं होत नाही, पूर्ण माफच नाही होत. अनेक अगदी मान्य केला की मॅडम मला माफ करता येत नाही आणि मी ते करू शकत नाही. तर त्या सगळ्या सन्माननीय सदस्यांसाठी आपण आजचं सेशन घेत आहोत की माफ करायला कसं शिकावं, माफ करणं सोपी कसं व्हावं, हो की नाही? हे जर एखादं टेक्निक तुम्हाला दिलं तर असं वाटेल ना की हो एखादं असं टेक्निक पाहिजे. आणि बऱ्याच जणांनी म्हटलं पण आहे, मॅडम असं काहीतरी सांगा की माफ करता आलं पाहिजे. पण काय होऊन राहिलं ना, माफ करणं शक्य होत नाही, माफ करता येत नाही. पण आजचं सेशन तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे की खरोखर मनोवैज्ञानिक पद्धतीने आपण समोरच्याला माफ का करावं हे आपण समजून घेऊया. आणि ही एक टेक्निक की समोरच्याला माफ करणं सोपी जावं. आणि आजच्या सेशन नंतर मला पूर्ण विश्वास आहे या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडत असताना आपल्याला आवश्यक असलेला हा गुण, सद्गुण स्वतः मधला माफ करण्याचा, तो आपण विकसित करूया. आणि हा विकसित केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक आयामांमध्ये आपण समोर जाऊया. तर बघा, त्या अगोदर एका मिनिटामध्ये मी सांगेल ब्रह्मांडीय ऊर्जा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? तर रेकी म्हणजे माझ्याच आतमध्ये असलेली ऊर्जा, प्राणशक्ती, प्रकाश, या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणामध्ये मी कसा वापर करावा हे शिकणे म्हणजे या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी या एनर्जी सोबत जोडणे. जी ऊर्जा माझ्या आतमध्ये आहे, जो प्रकाश माझ्या आतमध्ये आहे, जी प्राणशक्ती माझ्या आतमध्ये ऑलरेडी आहे आणि या ब्रह्मांडामध्ये तीच प्राणशक्ती आहे, तोच प्राण आहे, तेच सर्व आहे. या विश्व स्वरूपामध्ये असलेलं ते या सूक्ष्म स्वरूपाशी त्याचा संबंध जोडणे, त्याची कनेक्टिव्हिटी वाढवणे. आणि आज रोजी मी माझ्या आयुष्यातील ज्या ज्या आयामांवर, माझ्या आयुष्यातील ज्या ज्या ठिकाणी या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करत आहे, माझं शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक प्रत्येक ठिकाणी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी या एनर्जीचा वापर करत आहे. आता मला ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडून माझ्या आयुष्यातील या प्रत्येक आयामामध्ये विकास घडवून आणायचा आहे. आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर करून मला माझं शारीरिक स्वास्थ्य,
माझं मानसिक स्वास्थ्य, माझी आर्थिक प्रगती, माझे नातेसंबंध, माझे उद्दिष्ट, माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये मी जगत असताना माझा आयुष्याचा प्रवास सोपा करायचा आहे आणि याकरिता मला या एनर्जी सोबत कसं जुडायचं मोठ्या प्रमाणात हे टेक्निक शिकून घ्यायचं आहे आणि हे टेक्निक शिकणे म्हणजे मी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडणे, मी रेकी शिकणे. माझ्या आतल्या प्रकाशासोबत मी पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये एकरूप होणे. जे मी ऑलरेडी आहे, माझ्याकडे आहे, हीच क्षमता माझ्याकडे आहे अगोदरच. फक्त या ऊर्जेचा मला मोठ्या प्रमाणात वापर कसा करायचा हे शिकणे. आता तुम्ही म्हणसाल मॅडम, मग माफ करणे आणि या ऊर्जेसोबत कनेक्ट करणे याचा काय बरं एक संबंध आहे? हे तर काहीतरी वेगळंच होऊन राहिलं. माफ करण्याचा काय आहे? आपण ध्यान धारणा केली म्हणजे या सगळ्या गोष्टी होतातच. हो, नक्कीच होतात. जेव्हा आपण मेडिटेशन करायला लागतो तेव्हा काय होते, तर तेव्हा स्वतःचं प्युरिफिकेशन व्हायला लागतं. पण जर का आध्यात्मिक प्रगती आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत अजून मोठ्या प्रमाणात कनेक्ट व्हायचं आहे, अजून आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक आयामामध्ये अजून छान प्रकारे स्वतःची एनर्जी वाढवायची आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? आपला वेग वाढवायचा आहे. जो प्रवास आपला एका वर्षात व्हायचा, तो प्रवास जर आपल्याला अगदी कमी वेळेमध्ये करायचा आहे, 10 दिवसामध्ये करायचा आहे, तर सगळ्यात पहिले काय करावं लागेल? पहिले तो आपला स्पीड वाढवण्यासाठी आपला रस्ता चांगला करावा लागेल आणि तो रस्ता चांगला करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपली एनर्जी छान करावी लागेल. आपली एनर्जी छान करावी लागेल. आपल्यामधील ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढवावी लागेल. स्वतःच्या चक्रांचं प्युरिफिकेशन, क्लिनिंग करावं लागेल आणि हे क्लिनिंग होण्यासाठी सगळ्यात गरजेचं असते सोलार चक्र क्लीन होणे. सोलार चक्र क्लीन कसं होतं, तर सोलार चक्र क्लीन होतं लोकांना माफ केल्यामुळे मोठ्या प्रमाणात. अगदी आपल्या सेशन मधील काही अनुभव आहेत, तर लोकांना माफ न केल्यामुळे किंवा रागामुळे, राग या ऊर्जेमुळे आपण लोकांना माफ केव्हा नाही करत, तर जेव्हा लोकांबद्दल राग असतो. सहज आहे ना, एखादी गोष्ट आतमध्ये खदखदत असते म्हणजे काय, तर आपलं काहीतरी एक चक्र बिघडलेलं असते, मे बी त्याला आपण सोलार म्हणूया. नक्कीच सोलारच. तर हे सोलार चक्र आपलं बिघडलेलं असल्यामुळे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक घटनांवर, प्रत्येक वागण्यावर, बोलण्यावर, आपल्या अनेक साऱ्या गोष्टींवर याचा परिणाम होतो. मग तो आध्यात्मिक प्रगतीवर सुद्धा होतो, मानसिकतेवर सुद्धा होतो आणि सगळ्याच गोष्टींवर होतो. आणि लोकांना माफ न केल्यामुळे अनेक आजार होतात. त्वचेचे आजार असतील ना, तर नक्कीच समजून घ्या की कुठेतरी आपल्या मनामध्ये खदखदत असलेला राग आहे बरं. आहे का कोणाला त्वचेचा विकार? मग तो सोरायसिस असो, मग ते चेहऱ्यावरचे पिंपल्स असो. बघा, मी छोटं-मोठं सांगते तुम्हाला. कुठलीही स्किन डिसीज असू दे. तर या स्किन डिसीजसाठी बिघडलेले असतात तुमचे चक्र आणि तुमच्या आतमध्ये जर अनेक लोकांबद्दल खदखदता राग असेल, द्वेष असेल, तर नक्कीच तुम्हाला या आजारांना तोंड द्यावं लागेल. आणि मी माझ्या सेशनमध्ये अनेक अगदी डॉक्टर साहेबांनीच त्यांच्या गोळ्या बंद करायला सांगितल्या पेशंटला. असे पेशंट ज्यांचा अगदी मोठ्या प्रमाणात असलेला सोरायसिस, ज्यामधून अक्षरशः दुर्गंध सुद्धा यायचा. तो सोरायसिस ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीमध्ये आल्यानंतर पूर्णपणे दुरुस्त झालेला आहे. आणि हे आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये झालेलं आहे. एक नाही, असे अनेक आहेत उदाहरण सोरायसिसचेच. मग ह्यासाठी ह्या टेक्निक वापरल्या आहेत माफ करण्याच्या. सगळ्यात पहिलं त्यांना माफ करायला शिकवलं आणि जसं त्यांनी लोकांना माफ करायला लागले, ज्या लोकांसोबत लोकांना त्यांनी माफ केलं, आणखी काही अगदी आजच्या सेशनमध्ये जेवढं सांगेल तेवढंच नाही, तर त्यासोबतच त्यांना माफ करायला शिकवलं. माफ करून त्यांच्याकडून मेडिटेशन्स करून घेतले आणि खरोखर त्यांच्या आजारावर त्यांनी ताबा मिळवला. आज रोजी ते सोरायसिस मुक्त आहेत. आणि हो,
असं जर वाटत असेल की मॅडम काहीतरी काही पण सांगतात, तर नक्कीच लाईव्ह माझ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुलाखती आहेत. बघा, त्यामध्ये सर्वांच्या मुलाखती पाहिल्या तर तुम्हाला सापडेल, ज्यांनी ज्यांनी सोरायसिसवर पूर्णपणे ताबा मिळवलेला आहे ते बोललेले आहेत. तुम्ही बघा, नक्कीच तुम्हाला सापडेल. आणि अनेक वेळा आपण म्हणतो की नका आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाहीर करू. पण जे रेकी हीलर्स आहेत, जे सर्व सदस्य शिकलेले आहेत, ते म्हणतात मॅडम माझ्या एकाच्या शेअरिंगमुळे जर का अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये बदल पडत असेल, तर माझी एवढी शेअरिंग होऊनच जाऊ द्या ना. मी म्हणते हे पब्लिक नाही करूया ना आपण. म्हणतात नाही मॅडम करूया. कारण तो विश्वास स्वतःमध्ये आलेला आहे, की आता मी ओके आहे, आता मी तंदुरुस्त आहे. आणि म्हणूनच मी त्याच विश्वासाने आज तुमच्या सगळ्यांसोबत हे सेशन घेणार आहे, की मनोवैज्ञानिक पद्धतीने बघा, आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपली बाबा आध्यात्मिक प्रगती नाही होणार. आपल्याला पुढचा जन्म चुकीचा मिळणार, आपल्याला मोक्ष नाही मिळणार किंवा अनेक काही गोष्टी. ओके, तर त्या असू शकतात, की बाबा मला हे होईल, ते होईल. म्हणून मला लोकांना माफ केलं पाहिजे, सोडून दिलं पाहिजे. आज आपण आध्यात्मिकतेवर थोडं थांबणार आहोत. कारण दोन्ही तिन्ही सेशन एकत्र घेतले ना, तर मग नाही होत ना, तेवढं सांगणं नाही होत तेवढ्या कमी वेळामध्ये आणि सेशन पण खूप लांबणार. मग आज आपण असा विचार करूया, की मानसिकदृष्ट्या, मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून समोरच्यांना माफ का केलं पाहिजे आणि माफ करता येत नाही. मेन म्हणजे काय? का केलं पाहिजे हे सोडून देऊ आता परत. कारण का केलं पाहिजे हे मी खूप सांगते आपल्या सेशनमध्ये. पण आज तुम्हाला सांगणार आहे कसं करावं. खूप कठीणात कठीण वाटत असेल त्याही प्रसंगामधून कसं बाहेर निघावं आणि कशा प्रकारे आपण तेथे स्वतःच्या मनाला समजवावं. स्वतःच्या मनाला आणि हो, फक्त स्वतःच्या मनाला समजवण्यासाठी नाही, तर आजच्या सेशनमध्ये तुम्हाला ते सत्य दाखवून देणार, की बघा हेच बरोबर आहे की नाही. हे असंच आहे. हे मी सांगते म्हणून विश्वास ठेवू नका. तर बघा यामागचं कारण हे असंच होतं की नाही. वाईट वाटणाऱ्या लोकांचं साठी पण. आणि खरोखर मला पूर्ण विश्वास आहे, ज्या लोकांपासून आजपर्यंत तुम्हाला त्रास झाला आहे, तुम्हाला वेदना झाल्या आहेत, त्या लोकांना तुम्ही माफ करू शकत नाही. मला पूर्ण विश्वास आहे, की सेशनच्या शेवटी मात्र तुम्हाला त्या प्रत्येकाची कीव येणार आहे. तुम्हाला असं वाटणार आहे, की मी हे शिकले. मला जर हे अगोदर समजलं असतं, तर मी त्यांच्या भावना कशा समजून घेतल्या असत्या. चला, तर चालायचं आहे सगळ्यांना पुढे आणि माफ करा, क्षमा करा. सगळ्यांनी व्हिडिओ सुरू करा मोठ्या प्रेमाने. जेव्हा तुमचे व्हिडिओ सुरू असतील ना, तेव्हा काय होणार तर तुम्ही घेण्याच्या भूमिकेमध्ये पूर्णपणे असाल. तुमचे व्हिडिओ सुरू असतील ना, तेव्हा तुम्हाला अगदी समजेल. मला पण समजेल ना तुम्हाला काय समजलं. पण तुम्हाला काय नाही समजलं हे पण मला समजेल. हं. आणि आजचा जो विषय आहे तो खरोखर एका वेगळ्या पद्धतीनं आपण घेणार आहे. काय होते तर आजची जी नवी पिढी आहे, नवी पिढी त्यांनी ना एक गोष्ट छान प्रकारे स्वीकारली आहे. काय माहितीये? मूव्ह ऑन होणे. कुठल्याही गोष्टीमधून त्यांना मूव्ह ऑन पटकन होता येतं. आजच्या पिढीला. ब्रेकअप झाला, मूव्ह ऑन. हो ना. फार कमी मुलं आहेत. फार कमी तरुण वर्ग आहे. अगदी 10% म्हणूया आपण. तो ना गिव्ह अप करतो. म्हणजे तेथे अटकून राहतो. स्वतःला त्रास करून घेतो किंवा काही चुकीच्या मार्गाने जातो काही गोष्टींमधून. स्वतःला वेदना देतो किंवा आपण असं म्हणूया स्वतःला वेदना, स्वतःला सगळ्या गोष्टी अगदी कमी. पण जास्तीत जास्त जो वर्ग आहे, तो वर्ग कसा आहे माहितीये का? तो असा आहे, की ते पटकन मूव्ह ऑन होतात. पण अगदी तरुण वयातील जे आहेत, नवी पिढी जी आहे, या पिढीपेक्षा आपण जे आहे, त्या अगोदरचे आपण आहे ना लवकर मूव्ह ऑन करत नाही. कुठल्याही गोष्टीमधून पटकन पुढे निघत नाही. सोडून द्यायचं, नवी पुन्हा सुरुवात करायची हे आपल्याला थोडंसं कठीण जातं. कारण कुठेतरी आपल्या बालपणी त्या तसे आपल्याला संस्कार झालेले. आपण अनेक गोष्टींना चिटकून राहिलेलो.
किंवा जे काय असेल ते आपलं बालपण ज्या पद्धतीने गेलं आहे त्याचे ते परिणाम हे पण असू शकते. फक्त आपल्याला नव्या पिढीकडून शिकायचं आहे की मूव्ह ऑन होणे. ते खूप महत्वाचं आहे आणि मला खूप आवडतं या नव्या पिढीचा हा असलेला स्वभाव. कारण ते एकाच गोष्टीला चिटकून राहत नाही. एखाद्या ठिकाणी जमलं नाहीये, ठीक आहे. ते दुखावल्या जातात. पण ती आहे ना, ती तेवढं मनाला लावून घेत नाही अनेक वेळा. लागलंही मनाला तरी लोकांना लवकर माफ करतात. 10%च आहेत, की जे मूव्ह ऑन करत नाही, ते गिव्ह अप करतात. म्हणजे काय तर स्वतःला त्रास घेणे किंवा अनेक साऱ्या गोष्टी. गिव्ह अपचे भरपूर प्रकार येतात. त्याच त्रासामध्ये राहणे हे पण किंवा अक्षरशः स्वतःला खूप मोठा त्रास देणे. ओके. का माझ्या सेशनमध्ये मी शक्यतो जेवढे कमीत कमी निगेटिव्ह शब्द वापरायचे असतात ना, ते वापरत असते. म्हणून मला त्या गोष्टी पटकन सुचत नाही. तर मग बघा कधी-कधी काय होते, तर आपण भूतकाळामध्ये लोकांनी आपल्याला वेदना दिल्या असतील. होतं ना असं भूतकाळामध्ये. महिला मंडळ अगदी लग्न झालेलं असते, तेव्हाचा तो पिरियड. बाळंतपण झालेलं असते, तेव्हाचा तो तो काळ. असतात त्या गोष्टी. हो ना? अनेक गोष्टी अशा असतात, की त्या विसरताच येत नाहीत. आणि फक्त महिलांनाच नाही हं, पुरुष मंडळींना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीच्या त्रासातून जावं लागते. असं नाहीये, त्रास हा फक्त एकाच बाजूनी होतो. दोघांनाही होत असतो. पण काय होते माहितीये का, भूतकाळामध्ये लोकांनी जर आपल्याला वेदना दिल्या असतील, तर आपण काय करतो, भूतकाळावरून आपण स्वतःला आता वेदना देत असतो. तेव्हा माझ्यासोबत समोरच्यांनी असं केलं ना, म्हणून ना आता माझ्यासोबत असं होत आहे. तेव्हा जर तुम्ही माझ्याशी असे वागले असते ना, तर आता मी असं असतो. आणि त्याच विचारामध्ये राहिल्यामुळे मूव्ह ऑन व्हायचं म्हटलं तरी होता येत नाही. का? तर भूतकाळामध्ये दिलेल्या वेदना त्यावरून आपण आज वर्तमानामध्ये स्वतःला त्रास करून देत असतो. आणि त्रास कशाचा असतो माहितीये का? काही प्रश्नांची उत्तरच मिळत नाही त्यांचं. कसे असतात? बघा, हे लोकं माझ्याशी असं वागूच कसे शकतात? का वागले ते लोक माझ्याशी असे? आणि माझ्याशीच का? हे आजूबाजूचे जे लोक होते, ते माझ्यासोबत असं का बरं वागलेत? का वागू शकलेत? या लोकांचं वागणं असं कसं होतं? का त्यांनी मला समजून घेतलं नाही? का ते विक्षिप्त होते, विकृत होते? म्हणजे आपल्याला ना, नाही त्यांना मी एकदम ओके आणि आजूबाजूचेच लोकं चुकीचे होते. त्यांनी माझ्यासोबत जे वागलं ते चुकीचे वागलं, हेच वाटते. आणि त्यांच्या वागण्यामध्ये कुठंच तार्किकपणा नव्हता. आणि हे लोकं असं करायला का बरं या लोकांची हिंमत झाली? माझ्यासोबत? माझ्यासोबत असे वागलेत? का वागलेत माझ्यासोबत? कधी-कधी हा प्रश्न येतो. मुळात माणसं आहेत, ते पण माणूस आहे, मी पण माणूस आहे. पण माणूस म्हणून हे लोकं असे कसे बरं वागू शकतात? हे प्रश्न अनेक जणांना आहेत. मग मी पण माणूस होते, ते पण माणसं होते. पण तरीही माणसं म्हणून त्यांनी माझ्याशी असे का वागले? का मला त्रास दिला? का माझ्या भावना समजून घेतल्या नाही? का माझा बालिशपणा समजून घेतला नाही? का मला सुद्धा त्यांचंच कोणीतरी मानलं नाही? मी पण आपलीच होते ना. माझी अपेक्षा होती या घरामध्ये आल्यानंतर खूप प्रेम मिळावं. मी त्यांना प्रेम द्यावं. पण का मला वेगळं पाडलं गेलं? का माझ्या भावनांचा स्वीकार केला गेला नाही? माझी इच्छा होती माझे अमुक हौस-मौज व्हावी. पण या सगळ्यांना का माझ्या त्या हौसी-मौजीमध्ये आनंद वाटला नाही? का? हे का खूप असतात आणि पुन्हा मुळामध्ये येतं, की हे लोकं ना काही लोकांच्या बाबतीमध्ये मोठ्या-मोठ्या घटना झालेल्या आहेत. कोणी कोणावर हात टाकणे, कोणी हात उगारणे, काही वेगळ्या उद्देशाने स्पर्श करणे, ह्या अनेक साऱ्या गोष्टी काही लोकांसोबत झालेल्या आहेत. मग ती मुलं असतील, मुली असतील, पुरुष असतील, महिला असतील, सगळ्यांसोबतच असे प्रकार घडू शकतात. हां, तर तेव्हा पण
त्या घटनांमध्ये व्यक्ती जेव्हा मागे जातो तेव्हा म्हणतात मुळात माणसं असं का करू शकली, का ते तसं करायला धजावली, का आणि त्याशा प्रसंगामध्ये जर काय व्यक्त होता आलं नाही की मलाच माझ्यासोबत असं का झालं, या गोष्टीला जर व्यक्त होता आलं नाही किंवा वाचा फोडता आली नाही, तेव्हा त्या काळामध्ये आणि जर काय त्या घटना त्या गोष्टी अशा दाबून ठेवल्या, कधी कोणी अश्लील स्पर्श केला असेल, पण लोकांना मला माझ्या आई-बाबांना सांगता आलं नाही किंवा जे काय असेल ते भूतकाळामध्ये लहानपणी केव्हा समाजाच्या भीतीने, घरच्यांच्या भीतीने किंवा आणखी काही भीतीने मी बोलू शकलो नाही, बोलू शकले नाही, असं काही झालं असेल तेव्हा मनात येतं, ती माणसं असं करायला कशी बरी धजावली? का बरं त्यांनी एवढी हिंमत केली? का? हा का खूप त्रासदायक देतो आणि तो का घडलेली घटना असते 5 वर्षापूर्वी, 10 पूर्वी, 20 पूर्वी, 25 पूर्वी, 50 पूर्वी. लक्षात घ्या. मी टॅरो रीडिंग करते. टॅरो रीडिंग करत असताना ह्या अशा विषयांवर अगदी हो ना ताई. अगदी लहानपणी झाला होता हा प्रसंग. पण ना आता माझं वय 55 वर्ष आहे. पण अजूनही माझ्या डोक्यातलं जात नाही. अशा म्हणणारे माझ्याकडे आहेत. आणि म्हणून मी कुठल्याही विषयावर बोलत असताना तेवढीच अगदी सहजतेने बोलू शकते. तेवढंच उत्कंठेने बोलू शकते. कारण तो अनुभव माझ्या पाठीशी असते. हो, 55 वर्षाची महिला अगदी 12 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये घडलेला तो प्रसंग नाही विसरू शकत. त्या बालपणीच घडलेला प्रसंग नाही विसरू शकत. वयाच्या 55व्या वर्षी केवढं ते ओझं त्या घटनेचं, त्या गोष्टीचं डोक्यावर. आणि आयुष्यभराचं ते ओझं वाहणं सुरू आहे. आणि पण कारण काय माहितीये का? कारण एवढंच की त्यांना मी काही शिक्षा नाही देऊ शकली आणि त्यांनी असं का केलं? का बरं हिंमत केली असेल एवढी? आणि मी त्यांना शिक्षा नाही देऊ शकले. या गोष्टीचा तिथे त्रास झाला. आणि मग काय होते मनामध्ये? याचा अर्थ असा आहे का की माझ्यामध्ये काहीतरी कमी होते? म्हणून त्यांनी असं हिंमत केली मला त्रास देण्याची. मग तो प्रसंग कुठलाही असू दे. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एकच प्रसंग घ्या. ज्या ज्या कारणामुळे तुम्ही त्या XYZ व्यक्तीला माफ करू शकत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रश्नांसंदर्भामध्ये स्वतःचंच येथे जंबलिंग करू नका. मी हा, तो. मी अनेक विषयावर बोलणार आहे. पण ना तुम्ही तुमच्या आयुष्यातला एकच महत्त्वाचा प्रसंग घ्या. तुम्हाला कुठला घ्यायचा आहे? कारण मला सर्वसमावेशक सेशन घ्यायचं असते. म्हणून मला सगळे विषय मांडायचे असतात. हो ना? मला भरपूर विषयावर बोलायचं असते. मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या घटनेचा त्रास होत आहे आणि तुम्ही त्या XYZ लोकांना माफ करू शकत नाही आहे. तेथे तुम्ही तुमच्या आयुष्यातला तो प्रसंग घ्या. आणि त्या कारणामुळे तुम्ही आयुष्याच्या अनेक वर्ष तुम्ही त्या गोष्टीची तुमच्या मनात भीती सुद्धा आहे. मला माहिती आहे. आपल्याला तेच घ्यायचं आहे. मुळात माणसं असं करायला का धजावली? का त्यांनी असं केलं? त्यांची हिंमतच कशी झाली आणि त्यांना कोणतीच शिक्षा झाली नाही? याचा अर्थ असा आहे का माझ्यातच काहीतरी कमी होतं आणि ते माझ्यातलं कमी त्यांनी बरोबर हेरलं होतं आणि म्हणून तर त्यांना हिंमत झाली. म्हणजे काय? तर त्यांना माहित होतं की हा ही बोलू शकणार नाही, हा ही व्यक्त होऊ शकणार नाही, हा ही अमक्या-अमक्याला सांगू शकणार नाही किंवा याच्या पाठीशी कोणी नाही बरं. हा एकटा आहे बरं, एकटी आहे बरं. याच्या माहेरचा, सासरचा किंवा आणखी नातेवाईकांचा याला सपोर्ट नाहीये बरं किंवा हा गरीब आहे बरं. जे काही असेल ते. म्हणून त्यांनी हिंमत झाली त्यांना आणि ती कमतरता नेमकी काय आहे ही सापडत नाही. या प्रश्नाचं उत्तरही सापडत नाही, की नेमकं असं काय होतं? नेमकं असं काय होतं, की त्यामुळे या लोकांनी माझ्यासोबत असं वागण्याची हिंमत केली. हे पण माहीत नसते. आणि हे काही सापडत नाही आणि ते सापडत नाही म्हणून काय होते? तर म्हणून असं होते, ते सापडत नाही म्हणून, की अजून जीवाचा त्रागा होतो. अजून स्वतःला राग येतो. अरे यार! काय झालं असेल? का असेल असं? का असेल असं? आणि तो विचार वारंवार. स्वयंपाक करत असताना आला विचार. कपडे धुत असताना आला विचार. भांडे घासत असताना आला विचार. हो ना? आणि आत्ताच्या जगामध्ये काय झालं आहे, तर आत्ताच्या जगामध्ये आज मी दुपारच्या सेशनमध्ये हेच बोलली, की आपण आहे ना कपडे आपल्याला चांगले असे आपटून धुण्याची गरज पडत नाही. कारण वॉशिंग मशीन आहे.
हो ना, फ्लॅट सिस्टम मध्ये कपडे आपटता येत नाही चांगले. पूर्वीच्या काळी बायकांना त्रास नव्हता का, पुरुष मंडळींना नव्हता का, पण आहे ना असे काम खूप होते. कुटण्याचे कुटण्याचे, जातं दळण्याचे, रगडण्याचे, हो ना. आणि कपडे आपटण्याचे. बघा कशा हसल्या सगळ्या जणी. म्हणजे तो राग, तो त्रागा, ते जे सगळं काही असायचं ना, ते त्या कपडा आपटला, आपटला, आपटला की त्याच्यामध्ये ते सगळा राग तो निघायचा. त्या भावनांचा निचरा तेथे व्हायचा. पण आताच्या काळामध्ये असं नाहीये. आहे का? तेवढं आपण असं तसे कामं करतो का आपण? नाही. बघा मग शेतामध्ये जाणाऱ्या बायका त्या कधी निंदणी करतात, कधी कापणी करतात. तर त्यांचा तो बराचसा राग आहे ना कमी झालेला असतो तिकडे. ते कापताना, ते करताना बऱ्याच वेळा त्या भावना, त्या गोष्टी आहे ना त्या रिलीज होतात. आता तुम्ही म्हणसाल मॅडम त्या भावना कशा होतात? तर ती गोष्ट आठवली की जोरात विळा मारला जातो. ती गोष्ट आठवली की जोरात खुरपं मारलं जातं. येस, अशा प्रकारचं आपण कल्पना केली आहे. सेम पूर्वी बायकांना पण असं व्हायचं, आताही होते. पण कांडण-कुंडण जे होतं तेव्हा तो राग आला ना, की तो काढणावर काढला जायचा. मग तो तिथे निघून जायचा कुठेतरी त्या भावना. आता निघतात का? नाही. किती लोक आहेत वॉशिंग मशीनच वापरतात. म्हणजे त्या गोष्टी बऱ्याचशा आपले जे काम होते ना, ते काम आहे ना, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा शांत होत्या महिलांचे डोके. जे काही आहे ते सगळं भारतीय संस्कृती खूप छान आहे. म्हणून मी नेहमी बोलताना म्हणत असते, मग ते लावलेलं कुंकू असो, मग तिचं ते सगळ्याच गोष्टी अगदी आपल्या दागदागिन्यांपासून आपल्या सौंदर्याच्या अ, ठेवण जी केलेली आहे, आपण कसं राहावं यापासून सगळं. बायका जो मागे असा मस्त गच्च बांधून गुळा बांधायच्या ना, त्याच्यामध्ये सुद्धा शास्त्र. अगदी सगळ्याच गोष्टींमध्ये होतं. पण आता आपलं राहणीमान बदललं आहे. आपल्या सगळ्या गोष्टी बदलल्या आहे. तर त्यामध्ये थोडंसं गोष्टी होतात. पण आताच्या जगामध्ये आपल्याला यामधून बाहेर निघायचं आहे. म्हणून आपल्याला ह्या टेक्निक वापरायच्या आहेत. हो ना? मग आता असं करू शकतो का? आता आपल्यापैकी कोण आहे असं मस्त एक 1 रुपयाचा जो कॉइन आहे तेवढं मस्त कुंकू लावून बाहेर पडू शकतं? नाही ना. आपल्याला नाही आवडणार आता. तर आणि आपणच एकट्याने केलं तर लोकं हसतील आपल्याला. हो ना. आता आपण वेगळं दिसणार. म्हणून मग आपल्याला जे आहे ते आपण या वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊया. तसं त्या लोकांनी माझ्यासोबत का केलं आणि माझी ही जी दयनीय अवस्था आहे यामधून मला का बाहेर निघायचं आहे. आणखी पुन्हा एक तुम्हाला या सेशनमध्ये सांगते की काही लोकांना असं वाटेल मॅडम आता तुम्ही सगळं माफ करायला सांगता. कुठे त्या लोकांच्या नांदी लागायला लावता. नाही, त्या लोकांच्या नांदी नाही लागायला लावत तुम्हाला आणि त्यांना काही माफ करून त्यांचा फायदा नाही करायला लावत. ना तुम्हाला त्या लोकांसोबत बोलायचं आहे पहिलेच क्लिअर करते. ना ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांच्या समोर तुम्हाला जायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी स्वतः सोबत समजून घ्यायच्या आहेत. स्वतः या टेक्निक वापरायच्या आहेत आणि याच्यापासून स्वतःचा फायदा घ्यायचा आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करा. सामर्थ्यवान व्हा. असं मी जेव्हा म्हणत असते, रोगमुक्त व्हा. आनंदी आनंद सर्वीकडे असं मी जेव्हा म्हणत असते, तेव्हा मी तुम्हाला आवर्जून सांगते, प्रत्येक वेळेस जो व्यक्ती रेकी सोबत जुडला, जो व्यक्ती लोकांना माफ करायला शिकणार, हे कोणासाठी? तर स्वतःसाठी. माझा स्वतःचा फायदा होईल यासाठी. रेकी तुम्ही शिकत आहात किंवा नाही शिकत आहात. तुम्ही लोकांना माफ करा, लोकांना माफ करा, लोकांना माफ करा. ज्या लोकांना, ज्या व्यक्तीला तुम्ही माफ करता त्याच्या फायद्यासाठी नाही. मी आज माफ करत आहे, यामध्ये माझा फायदा आहे. स्वार्थाशिवाय मी माझ्या सेशनमध्ये काही शिकवत नाही. हे पण मी सगळ्यांना सांगत असते. हो. स्वार्थ शिकवते. पण एवढं लक्षात असू द्या, त्या स्वार्थासोबत परमार्थ शिकवत असते. त्या स्वार्थासोबत शिकवत असते, की माझा स्वार्थ आहे, पण माझ्या स्वार्थामध्ये विन-विन पोझिशन मी घेत असते. माझाही फायदा आणि इतरांचाही फायदा. असे मी सेशन घेते आणि असेच मला येतात. माझ्या
कुठल्याही कृतीमुळे, कुठल्याही गोष्टीमुळे इतरांच्या आयुष्यामध्ये एवढंसं जरी दुःख किंवा एवढंसं जरी त्यांना त्रास होत असेल, तर ते माझ्यासाठी चूक आहे. पण रेकीमध्ये आल्यानंतर तुम्हाला जे जे काही शिकवणार ते स्वतः तुमच्या फायद्यासाठी असणार आहे. लोकांमध्ये बदल नाही होणार हे आपल्याला माहिती आहे. लोक नाही बदलत. त्यांच्या सवयी कशा बदलणार? तर बदलावं लागेल आपल्याला. मग आपल्याला बदलावं लागेल आपल्या फायद्यासाठी. आपण बदलणार स्वतःच्या फायद्यासाठी. मी बदलणार माझ्या फायद्यासाठी. मी हा जो स्वतःमध्ये बदल घडवून आणला आहे, हा मी माझ्या फायद्यासाठी घडवून आणला आहे, लोकांच्या नाही. आणि माझ्यासाठी जसा बदल मी माझ्यामध्ये घडवून आणला, माझ्यामधला बदल बघून माझ्या आजूबाजूचे सर्व बदलायला लागलेत. आणि रोज अशा खुशखबर येतात, छान मस्त. प्रत्येक शेअरिंग करतात. माझे सर्व रेखी सदस्य शेअरिंग करतात. आणि एवढंच नाही तर कुटुंबातील लोकांकडून सुद्धा कायम असं कानावाऱ्यानं छान गोष्टी यायला लागल्या. आणि ज्या गोष्टींची कल्पनाही केली नव्हती की लोक ह्या गोष्टी सोडून देतील, ह्या गोष्टीमध्ये बदलतील, ते सुद्धा अगदी माझ्यापर्यंत येतात. म्हणजे माझी जी अपेक्षा होती, मला जसं कुटुंब हवं, मला जसे माझे नातेवाईक हवेत, जसे आनंदी, छान 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 तसे ते सगळे आहेत, हे मला ऐकायला मिळतं आणि मला ते खूप छान वाटतं. मला असं वाटत होतं की मी शुद्ध शाकाहारी आहे आणि सर्वांनी शुद्ध शाकाहार पाळावा, असं मी आजही सांगते. आणि मी ते वैज्ञानिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या, तुमच्या शरीरासाठी, तुमच्या मनासाठी अगदी मी 5 तासाचं सेशन घेऊ शकते. तुम्हाला समजून सांगू शकते की का शुद्ध शाकाहार, का शुद्ध शाकाहार. आणि खरोखर माझ्यापर्यंत शुद्ध शाकाहारी दररोज एक जण मला सांगते की मी आजपासून शुद्ध शाकाहार अवलंबणार आहे, किंवा मॅडम मी पण शुद्ध शाकाहारी झाली आहे, मी पण झाले आहे, मी पण झाले. मला खूप छान वाटतं. याचा अर्थ जे लोक मांसाहारी आहेत त्यांचा मला राग येतो असं नाही. अगोदर यायचा, आता नाही येत. मात्र आता मला असं वाटते की त्यांना मी समजवू शकत नाही माझ्या शब्दांमध्ये. अजूनही माझ्या भावना म्हणजे त्यामधली किती प्युरिटी आहे, त्यामधलं किती सत्यता आहे, ही मी समजून सांगू शकत नाही. याबद्दल मला असं वाटते. बस, बाकी काहीच नाही. आणि आता आपला विषय भरकटला होता ना, मी म्हणून सांगते तुम्हाला. मध्ये मेसेज टाकले की मी दुसरीकडे जाऊ शकते. ओके, चला. तर बघा, तुम्हाला अनेक वेळा आपल्याला काय होते, तर माझ्यामध्ये काय बरं कमी होती, माझ्यामध्ये काय कमी होतं, म्हणून त्यांनी असं काहीतरी केलं माझ्यासोबत, हे काही आपल्याला समजत नाही. आणि मग आपला होत राहतो तो त्रागा. आणि पहिल्या बायकांना जो त्रागा काढण्यासाठी साधनं असायचे, ते काही आता आपल्याला नाही आहेत. पुरुष मंडळींना सुद्धा खूप मेहनतीचे कामं असायचे, खोदायचं वगैरे वगैरे. आता सगळं मशिनरीच्या माध्यमातून होतं. शेतामधले पण कामं म्हटले, जे खूप मेहनतचे असायचे, ते पण आता तिथं ट्रॅक्टर्स वगैरे सगळे साधनं आलेली आहेत. त्यामुळे स्वतः त्या गोष्टीसाठी एनर्जी जात नाही. आणि ती कडक एनर्जी न गेल्यामुळे आपल्या आतमध्ये असलेला राग वगैरे ते तेथेच राहते. आता बघा, मग जर का आपला त्रागा होतो, मग काय होते, हा त्रागा झाल्यामुळे असं होते की मनाला एक वाटते, काय, ते लोक आपल्यापेक्षा ताकदवान होती. म्हणजे काय, तर ते बाबा स्ट्रॉंग आहेत, त्यांचं चालती आहे. ताकदवान होती म्हणजे काय, हा, त्यांची चालती होती घरामध्ये, म्हणून त्यांनी माझ्यासोबत असं केलं. एक, किंवा आता घरातला विषय नसेल, काही पर्सनल असेल, बाहेरचा असेल, तर तो माझ्यापेक्षा स्ट्रॉंग होता, ती माझ्यापेक्षा स्ट्रॉंग होती. म्हणजे काय, तर मी भावनांनी किंवा शरीराने कुठेतरी कमकुवत होते. ओके. किंवा मी सज्जन होती, म्हणजे मी साधी होती, साधं होतो, किंवा प्रामाणिक होतो. आणि हा प्रामाणिकपणा म्हणजे माझ्यामधला कमीपणा होता, असं वाटते. कारण मी जर वाईट असते तर मी पण त्यांच्यासारखी वाईट वागू शकले असते. मी पण त्यांच्यासारखा वाईट वागू शकलो असतो. आणि मी जर जशा तसं करू शकलो असतो, तर मला कोणी त्रास दिला नसता. मी जर जशा तसं वागू शकलो असतो, तर मला कोणी त्रास दिला नसता. मी जर का वाईट वागू शकले असते तेव्हा तर लोकांनी मला त्रास नसता दिला. म्हणजे काय, तर आपल्यामध्ये एक बदल्याची भावना येते. काय? काय? की मी पण वाईट व्हावं. आता ना, मी आता जशास तसं वागावं. बघा, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये एखादी वाईट घटना घडते ना, लोकं तुम्हाला हा पण सल्ला देतात. देतात की नाही, की तू पण तशीच हो, तू पण तसाच हो. समोरचा जसा वागते ना, तसाच तू वाग. म्हणजे काय, तर मग त्याला तुझी ताकद समजेल.
कळलं? असं होते? असं देतात लोक सल्ला? हो, लोक सल्ला देतात की तुम्ही पण तसेच वागा, जसे लोक तुमच्याशी वागतात ना तुम्ही पण तसेच वागा. पण एक लक्षात घ्या, आपण जर तसं वागलो तर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय बरं फरक असणार आहे? हो ना. मात्र आपण आता काय करणार आहे, आपण आता असं करणार आहे की हे लोक जे काही चुकीचे माझ्यासोबत वागले, ते का वागले इथपर्यंत जायचं. काय? पण एक लक्षात घ्या, जेव्हा आपल्यामध्ये येते ना की ते माझ्याशी जसे वागले ना आता मी तसंच वागणार, तेव्हा पण काही गोष्टीचा बदल स्वतःमध्ये होतो. तेव्हा काही गोष्टीचा काय बदल होतो सांगू का तुम्हाला? बघा आता तुम्हाला पण हसू येणार हं. काही गोष्टींचा बदल असा होतो आपल्यामध्ये की डोक्यामध्ये असं येतं, एक नवा रिकामा रिकामा उद्योग आतल्या आतमध्ये सुरू होतो. आपल्या आतल्या कल्पनाशक्तीला आपण आहे ना जरा ताण देतो, आतल्याच भावनांना ताण देतो आणि डोकं काय चालतं माहितीये काय? समजा भूतकाळामध्ये एखादी गोष्ट झालेली आहे, ती गोष्ट आपल्याला आठवते जेव्हा बदल्याची भावना येते तेव्हा. आणि काय होते माहितीये काय? अगदी आपण हे करतो ना, प्रॅक्टिस करतो ना एखाद्या नाटकाची, त्याच्याप्रमाणे गोष्टी होते. काय होते माहितीये काय? तोच प्रसंग पुन्हा पुन्हा मनात घोळवला जातो. तो मला असा बोलला आणि तेव्हा मात्र मी त्याला असं बोलायला पाहिजे होतं. त्यांनी मला तसं म्हटलं, बघा कसे हसलेत सगळे. त्यांनी मला तसं म्हटलं ना, तेव्हा मी अशी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती. आणि ना तेव्हा तर देता आली नाहीये प्रतिक्रिया. पण आपण काय करतो माहित आहे काय? कल्पनेमध्येच त्या प्रतिक्रिया द्यायला लागतो. एकटंच बोलायला लागतो. तो तिकडनं बोलतो, आपण इकडनं बोलतो. म्हणजे तो याचा अर्थ तो नका समजू हं. ती समोरची व्यक्ती तिकडनं बोलते, आपण इकडनं बोलतो. त्याचा प्रश्न, आपलं उत्तर किंवा त्याची क्रियेला प्रतिक्रिया आपण द्यायला लागतो. पण ते कसं? एकटं असताना, कामं करत असताना. हो ना? असं होते? येस. म्हणजे काय, हे भांडण एकतर्फीच होते ना. त्याची बाजू आपणच घेतो आणि आपली बाजू आपणच घेतो. म्हणजे कॅरम खेळत असताना दोन्ही गोट्या आपणच मारायच्या साइड चेंज करून. असं होते आपल्यासोबत? असं होते आपल्यासोबत? सगळ्यांसोबत होते. सगळ्यांसोबत होते मला माहितीये. तर बघा, आणि माहितीये का अजूनही, आता तुम्हाला हसू येईल म्हणून मी आहे ना स्क्रीनवर मला घेते. हां. तर बघा काय होते तर, तेथे असं होते, की आपल्याला असं वाटते मी तेथे ना एवढं नाही, मी याच्याही पेक्षा त्याला बोलायला पाहिजे होतं. असं बोलायला पाहिजे होतं ना, ते सगळं सुरू होते. आणि आपल्या तर आयडिया अशा भारीतल्या भारी असतात ना, तुम्हाला काय सांगू. कारण ते शाब्दिक युद्ध असते. कधी-कधी ते मारामारी बी असू शकते. तू मला 1 मारली होती ना, मी जर तुला 4 मारल्या असत्या तर, आणि कल्पनेत त्या 4 मारल्याही जातात. बघा, येस, असंच होतं. आणि शब्दाला शब्द, शब्दाला शब्द असा सुरू होतो. तो पण कुठं? मनातल्या मनामध्ये. आणि ही ना त्या मनाला सवय होते. आणि मग काय म्हणतो, मॅडम आहे ना मी खूप विचारात असते. हे विचार कुठून आले? तर भूतकाळामध्ये घडलेल्या त्या घटनांमधून. 8 दिवसापूर्वी भांडण झालेलं असते. 8 दिवसापूर्वी शेजारींसोबत झालेलं असते कधी-कधी. आणि त्या शेजारींना आपण प्रॉपर उत्तर देऊ शकलो नाही ना, अनेक लोक आहे ना समोरासमोर तर भांडत नाही. मग नंतर एकटेच कल्पना करतात. मी असं म्हटलं असतं, मी तसं म्हटलं असतं. हो ना? हां. मग तो भांडण आपलं 8 दिवस का महिनाभर सुरू राहते तिच्यासोबत. ती बिचारी एकदा बोलते 2 शब्द आणि निघून जाते घरामध्ये. मिटलं तिचं. आपण मात्र महिनाभर स्वतःच सुरू ठेवतो. आणि त्यामुळे जे सुरू राहते ना, ते हे सुरू राहते. हो की नाही? आणि माहित आहे का, त्याच्याही पुढच्या गोष्टी होतात. अजून त्याच्या पुढचं काय होते तुम्हाला सांगते. जर का ह्या घटना तुमच्या खूप जुन्या असतील ना आतमधल्या, आणि त्या वेदना जर तुमच्या अंतर्मनाला झालेल्या असतील ना, तर तुम्हाला सांगते, आजूबाजूला कोणाचं दुःख ऐकलं, की नेमकं त्याच दुःखाशी आपण स्वतःची तुलना करतो. एखाद्याच्या सासूने एखाद्याला त्रास दिला, की तेथे ना आपण स्वतःला ठेवतो. हो बाई, माझ्याही सोबत असं होतं. म्हणजे तुम्हाला या जगामध्ये जेथे पीडित लोक दिसतात, की बाबा आता याच्यावर हा अन्याय होऊन राहिला, तर तेव्हा काय होते? तेथे डोकं कुठं जाते माहिती आहे काय? त्या व्यक्तीच्या भूमिकेमध्ये जाते. आणि त्या परिस्थितीमध्ये जर मी सापडलो असतो, तर मी कशाप्रकारे उत्तर दिलं असतं? येथे आपण प्रयत्न करतो.
आणि कशाला तुम्हाला एक गंमत सांगते हा. तुम्ही आपण काय करतो माहितीये का सगळेजण, मी असतो तर असं केलं असतं. आपण दुसऱ्याला उदाहरण देतो. मी असतो ना तर तसं केलं असतं. तर मी असतो ना याचा अर्थ काय? तर मी त्या पीडिताच्या, ज्याच्यावर अन्याय होतोय, ज्याला त्रास होतोय, ज्याच्या आयुष्यात दुःख आहे, त्याच्या जागेवर स्वतःला ठेवते आणि बघते की मी असतो तर असं झालं असतं, मी असते तर असं झालं असतं. माझ्या बोलण्यामधून जास्तीत जास्त वेळा स्त्रीलिंगी शब्द निघतात, कारण आता मी स्त्री आहे आणि मोठा वर्ग महिला वर्ग असतो, त्यामुळे थोडीशी भाषा समजून घ्या. तर बघा, त्या परिस्थितीमध्ये जर मी असते तर मी अशी वागली असते. आपल्या आजूबाजूच्या एखाद्या मुलीला, महिलेला त्रास होताना आपण म्हणतो, तुला नाही समजत काय, अशी प्रतिक्रिया दे, तशी प्रतिक्रिया दे. आणि पुन्हा एवढं लक्षात घ्या, आता तर पेपर बंद झालेले आहेत. फेसबुकवर एखादी चुकीची घटना झाली आहे एखाद्या सोबत, हे जर ऐकू आलं असतं तर, असं ऐकलं किंवा असं वाचलं की आपण पुन्हा स्वतः त्या कल्पनेत जातो. माझ्यासोबतही असं घडलं होतं. माझ्यासोबत असं घडलं असतं तर, त्या त्रासामुळे मी असं केलं असतं तर. एखाद्याने आत्महत्या केलेली आहे असं वाचलं, असं ऐकलं की हो, मी पण करू शकले असते तेव्हा. त्या प्रसंगातून बाहेर निघले नसते तर XYZ खूप सारं आपण, एखाद्यावर अन्याय झाला समजलं की हो, सगळं. अगदी तुम्हाला सांगते, सीरियल बघत असो एखादी आणि त्या सीरियल मध्ये अनेक वेळा ना त्या सीरियल मधल्या नटीच्या जागेवर त्या नाटकामध्ये आपण स्वतःला ठेवतो. हो ना? माझ्यासोबतही असंच होतं गं. आणि मग आहे की नाही, माझ्यासोबत असलेला तो प्रकार, ती सीरियल आपल्याला अशी आवडायला लागते ना, म्हणजे ती म्हणजे मीच, असंच आपल्याला वाटते. बऱ्याच महिलांना एक विशेष होतं, की सुरुवातीला आई कुठे काय करते, सीरियल मधली आई आहे ना आपणच वाटायचो. आता कुठे तिचं वळण बदललं आहे ना, त्यामुळे बऱ्याच जणींनी त्यातून एक्झिट घेतली आहे. नाही, आता ही आई मी नाहीये. हिच्या आयुष्याला वेगळं वळण लागलेलं आहे, माझ्या आयुष्याला तसं लागलेलं नाही. किंवा अजूनही अनेक वेळा महिला मंडळाच्या याच्यामध्ये, की मी जर तसा चुकीचा निर्णय घेतला, मी जर तसा निर्णय घेतला असता, तर आज माझ्या आयुष्यातही असं काहीतरी झालं असतं, असं वाटतं. मी आता एका सीरियलचं नाव घेतलेलं आहे हां. मराठी आहे म्हणून. सीरियलचं प्रमोशन्स करण्याचे किंवा सीरियलचा प्रचार-प्रसार करण्याचा काही उद्देश नाहीये किंवा हा पण उद्देश नाहीये, की सीरियलला वाईट समजा. मला असं म्हणायचं आहे, की आपण जे काही पाहतो, पिक्चर पाहायला गेलो, की त्याचाच आपल्या मनावर परिणाम, आणि तसा तो आपल्या संदर्भातला प्रसंग आला, की रडू येतो. हो ना? येस. तर आता आपल्याला आपल्यासोबत काय-काय होते ते आपण पाहायला. आता पुढच्या टप्प्याला जायचं? जायचं ना? येस. कारण तिकडे काहीतरी घडलं, की आपल्या मनामध्ये खेळ सुरू होतात आणि आपण कधी भूतकाळामध्ये जातो ना, आणि भूतकाळातले ते सगळे कॅरेक्टर्स जे आहेत, ज्यांनी आपल्याला त्रास दिला, ते असे आपल्या समोर खेळत असतात ना, की जणू तो प्रसंग आताच घडत आहे. या यामधून आणि पुन्हा आपला स्वतःचा संघर्ष त्या गोष्टीसोबत सुरू होतो. त्या गावाचं नाव ऐकू आलं की पण अंगावर काटा येतो. ते नावं जरी ऐकायला आले ना, काही लोक असे, मॅडम दुसऱ्याचं जरी ते नाव असलं ना, तरीही मला तोच विषय आठवतो. नाव हजारो, एका नावाचे हजारो लोक असू शकतात की नाही, पण ते नाव माझ्या समोर आलं की मला पुन्हा त्याच गोष्टी आठवतात. हे जे सगळं होतं ना, हे सगळं घडू लागतं आणि ते वारंवार घडायला लागतं. आणि ते वारंवार घडायला लागतं आणि वारंवार जर असं घडत असेल, तर ती झाली तुमची मानसिक सवय. मनाला लागलेली सवय. आणि विज्ञानाच्या हे लक्षात आलेलं आहे, की ही सवय आपण आपली घालवू शकतो. हा झाला मनोवैज्ञानिक विकार. आणि हा जर अजून थोड्या टप्प्यावर वाढला ना, तर काय होते, तर काय होते, सायकियाट्रिकच्या गोळ्या सुरू होतात. डॉक्टर म्हणतात, की झोपा शांत. विचारांमधून बाहेर निघा. नव्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. टाईम टेबल आखून देतात. तुम्ही या वेळेत हेच करा. म्हणजे डोक्याला वेगळं काम लावून देतात. तुमच्या मनामध्ये तो विचार येऊ नये. पण होते काय माहितीये का? तुम्ही 4 लोकांमध्ये जा, एकटे असा, तुमचे विशिष्ट शरीराच्या हालचाली अनेक वेळा सुरू राहतात. जसं की बोटं मोडणे, बोटं हे करणे, खाणे. कारण हे सुरू असलं म्हणजे तुम्ही दुसऱ्या विचारांमध्ये जाता.
आणि कधी कधी तर असं होते की तुमच्या मुलांना, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्या तुमच्या सवयी पण समजतात. तुम्ही त्या विशिष्ट प्रकारच्या हालचाली करायला लागलात याचा अर्थ तुम्ही, याचा अर्थ कोणी पण, स्त्री पुरुष सगळेच, सगळ्यांचा विषय हा. तर तेव्हा ते तुम्हाला तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात हे असं करू नको, ते तसं करू नको, याचा अर्थ त्यांनी ऑब्झर्व केलेलं असते की तुम्ही चिंताग्रस्त होता. हे शरीर सुद्धा त्या प्रकारे विशेषच सवयी घेतं आणि तसं तुमच्या हे आणि शरीर म्हणजे मन आणि शरीर सोबत विचार करायला लागतं. मनामध्ये ते विचार आले की शरीर त्याच प्रतिक्रिया द्यायला लागतं, जसं असं वगैरे वगैरे वगैरे. काही लोक खूप पाय हलवतील, काही लोक विशिष्ट प्रकारे पाय हलवतील, असं काहीतरी. हं? तर असं होतं. मग ह्या गोष्टी जर वाढत गेल्या ना, तर काय होते, मग शेवटी सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि गोष्टी जरा पुढे जातात. आता आपल्याला काय शिकायचं आहे, तुम्हाला गंभीर आणि टेन्शन मध्ये नाही न्यायचं मला, म्हणून मी तो विषय आता इथे थांबवते. आता मला काय सांगायचं आहे, आपल्याला ही सवय आपली मोडता येते, वारंवार भूतकाळात जायची. कारण एक लक्षात घ्या, वारंवार भूतकाळामध्ये जगणं याचा अर्थ कुठेतरी मला मानसिक ताण आहे आणि मला कुठेतरी स्वतःवर उपायाची गरज आहे. अगदी मी तुम्हाला असं नाही म्हणणार की तुम्हाला आता मनोवैज्ञानिकांकडे जायचं आहे, पण स्वतःचं नियंत्रण करू शकतो ना, त्याची मला गरज आहे आणि ते अगदी सोपं आहे. बघा, येथे सगळ्यात मोठा प्रश्न हा होतो की माझ्यामध्ये ही निगेटिव्हिटी आली आहे, माझ्यामध्ये हा प्रॉब्लेम आला आहे आणि हा प्रॉब्लेम आला आहे, हा कशामुळे येतो, हा विचारांचा हा सगळ्यात मोठा येतो की गैरसमज आपला झालेला असतो. काय तो गैरसमज म्हणजे, तर ते लोक बाबा खूप स्ट्रॉंग होते आणि मी मात्र गरीब होतो, मी मात्र स्ट्रॉंग नव्हतो, किंवा मी मी अबला आणि ते सबल, असं. हो ना, किंवा मी गरीब होतो आणि मी गरीब होते आणि ते सगळे स्ट्रॉंग होते. म्हणजे माझी बाजू कमी आणि त्यांची बाजू मोठी होती. हा जो एक भाव स्वतःमध्ये येतो, स्वतःबद्दलच्या कमकुवतपणाचा, तो भाव या गोष्टी आपल्या खूप मोठ्या प्रमाणात वाढवत असतो. मी मी म्हणजे पीडित, बरोबर आहे. मी गरीब होते, गरीब होतो. मी शांत होतो आणि ते बाबा स्ट्रॉंग होते, तापट होते. मी एका वेगळ्या वातावरणातून आलेली होती, किंवा आणि ते मात्र असे होते, तसे होते. म्हणजे त्यांची ताकद मोठी होती आणि माझी ताकद कमी होती ही. ठीक आहे. पण लक्षात घ्या मैत्रिणींनो, लक्षात घ्या आपल्या सर्व सर्व येथे उपस्थित वर्गांनो, की सत्य वेगळं आहे. सत्य हे आहे की स्ट्रॉंग, ताकदवान कोण असतं? जो व्यक्ती स्ट्रॉंग आहे, जो ताकदवान आहे ना, तो दुसऱ्याला त्रास देत नाही. ही सत्यता आहे. ज्यांनी आपल्याला त्रास दिला ते लोक स्ट्रॉंग कधीच नव्हते, आपल्यापेक्षा ताकदवान कधीच नव्हते. हे समजून घ्या, हे सत्य आहे. ते लोक कधीच ताकदवान नव्हते. जे लोक ताकदवान असतात, जे लोक स्ट्रॉंग असतात, ते दुसऱ्याला त्रास देत नाहीत. दुसऱ्याला वेदना देण्याची इच्छा फक्त आणि फक्त मानसिक दृष्ट्या जे कमकुवत आहेत त्यांनाच होते. शारीरिक दृष्ट्या नाही बोलत आहे मी. दुसऱ्याला त्रास तोच देईल जो मानसिक दृष्ट्या कमकुवत आहे. याचा अर्थ अगदी ते मेंटल असतील असं नाही म्हणायचं मला, लक्षात घ्या. किंवा अगदी बाबा त्यांना मनोवैज्ञानिकांची गरज आहे, सायकियाट्रिस्ट कडे जायची आहे, असं नाही म्हणत आहे मी. पण कुठंतरी त्यांचीच मानसिकता कमकुवत होती, म्हणूनच ते त्रास देऊ शकले. बघा, नाही तर रस्त्याने चालता चालता एखादं कुत्र झोपलेलं आहे, 10 लोक जातील आणि 10 लोकांपैकी, किंवा नाही 10 नाही म्हणणार मी, 100 म्हणेल, 100 लोकांपैकी एखादीच व्यक्ती जाणून बुजून कुत्र्याला लाथ मारून जाणार, 100 पैकी एकच. मग 99 लोक नाही गेले, याचा अर्थ काय, तर ते मानसिक दृष्ट्या सुदृढ आहेत. पण एकाच व्यक्तीने जर त्या कुत्र्याला लाथ मारून गेला, याचा अर्थ काय, याचा अर्थ कुठंतरी त्या व्यक्तीचीच मानसिकता खराब आहे.
नाहीतर कोणी असं करेल का झोपलेल्या कुत्र्याला लाथ मारून जाईल का कोणी? नाही. हेच लक्षात घ्या. म्हणजे काय, तर दुसऱ्याला त्रास देणारे लोक जे आहेत ते मुळातच कुठेतरी स्वतःच कमकुवत होते. फक्त ते कमकुवत होते मानसिक दृष्ट्या. आणि त्या लोकांना आपण अगदी मनोरुग्ण जरी नाही म्हटलं ना, पण तरीही त्यांची मानसिकता ढासाळलेलीच असते. एवढं लक्षात घ्या. आणि याला अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हणतात. अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. आणि त्या रुग्णांकडे आपण आहे ना, त्या लोकांकडे आपण फक्त जर रुग्ण म्हणून बघायला लागलं ना, तर काय होईल माहित आहे का? तर आपण त्यांना समजून घेऊ शकू. आता तुम्ही म्हणसाल मॅडम असं कसं होऊ शकते? तर हो, हेच सत्य आहे. बघा, एखाद्या व्यक्तीला ताप आली, तो आजारी आहे आणि तो गरम झाला. गरम झाला म्हणजे 104 ताप गेला, 105 गेला. तेव्हा आपण असं म्हणतो का, की बघा हा किती सुपर हिरो आहे, याला एवढा मोठा ताप आलेला आहे. तो गरम होऊ शकतो. असं आपण म्हणतो का? नाही. तर काय म्हणतो, त्याला ताप आलेला आहे, त्याला आरामाची, त्याला औषधांची गरज आहे. असंच म्हणतो. असंच म्हणतो. जेव्हा समोरची व्यक्ती दुसऱ्याला त्रास देत असते, त्याचं अंग नाही, तर त्याचं गरम झालेलं असते सोलार चक्र. सोलार चक्र. हो, ते होते. पण ते कसं होते, तर सोलार मधून होते. बरोबर? त्याचं सोलार बिघडलेलं असते. जेव्हा सोलार बिघडलेलं असते, तेव्हा माणूस दुसऱ्यांवर राग काढतो, त्रागा करतो, त्याला त्रास देतो. त्याचं ओव्हर ऍक्टिव्ह झालेलं असते. आणि ते का होते? तर काहीतरी कारणांनी होते. आता रेकीमध्ये आल्यानंतर आपल्याला समजणार आहे. जेव्हा लोक त्रास देतात दुसऱ्याला, तेव्हा त्याचं कोणतं चक्र बिघडलं असेल? येस, सोलार. सोलार बिघडल्यामुळे मग त्याचा परिणाम वरच्या चक्रांवर आणि खालच्या चक्रांवर होतो. बस. आता बघूया, या माणसांच्या आयुष्यामध्ये कधी-कधी आपल्याला ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय, बघा, त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा काही घटना गोष्टी घडलेल्या असतील. आता शक्यतो महिला मंडळांचा हा प्रश्न असते, माझा विवाह झाला तेव्हा त्यांनी मला समजून घेतलं नाही, अमुक नाही, तमुक नाही. आपले आई-वडील, आपले सासू-सासरे आणि आपल्यामध्ये जवळ-जवळ 25 ते 30 वर्षाचं अंतर असतं. अंदाजे. हो ना? 25 वर्षाचं तर असतं. 20 ते 25 वर्षाचं तर असतंच. म्हणजे 2 पिढ्यांचं अंतर असतं. असतं की नाही? त्यांच्या लहानपणी जर त्यांना त्यांच्या लहानपणी त्यांनी ज्या गोष्टी पाहिल्या, जसे त्यांचं वागणं पाहिलं किंवा लोक त्यांच्यासोबत जसं वागले, तसं ते शिकलेले आहेत. आणि ते तसे वागतात आहे, तसं ते वागत आहेत. बस. त्यांच्या लहानपणी त्यांना प्रेम मिळालं नसेल किंवा अति प्रेमामुळे एखादं बेजबाबदार पालकत्व मिळालं असेल. लोक त्रास का देतात? तर अनेक वेळा लोकांच्या आयुष्यामध्येच विचित्र गोष्टी घडलेल्या असतात. त्यांना कधीतरी लहानपणी प्रेम मिळालेलं नसते. लहानपणीत योग्य प्रेम न मिळाल्यामुळे, योग्य काय म्हणूया, घडण स्वतःच्या आयुष्याची न झाल्यामुळे मोठेपणी त्या गोष्टीचा परिणाम होतो आणि त्याला बळी आपण पडलो. त्याला राग काढायला आपण सापडलो. म्हणून आपल्यावर त्या गोष्टी झाल्या. कधी-कधी अतिप्रेमामुळे बेजबाबदार किंवा अ, अतिप्रेमामुळे वाया गेलेलं किंवा बेजबाबदार पालकत्व असं म्हटलं जातं, की बाबा काही गोष्टींचा नाही जबाबदारी टाकल्या गेली किंवा आई-वडील नाही घेऊ शकले तेवढी जबाबदारी त्या बाळाची काही गोष्टीसाठी. असं झालं असेल. त्यामुळे त्यामुळे कुठेतरी त्या व्यक्तीला तो असा झाला असेल. तो का असा झाला हे शोधूया आपण. ती अशी का झाली हे शोधूया आपण. ज्यांनी आपल्याला त्रास दिला. बघा आता इथं तर एवढंच असेल ना, त्रास देणारी व्यक्ती तो किंवा ती एवढीच असेल ना? हो ना? हां. त्रास देणारे तो किंवा ती एवढेच आहे. त्या व्यतिरिक्त नाही आहे. कधी-कधी असं सुद्धा होऊ शकते, की एखाद्या व्यक्तीवर भावनिक, एखाद्या व्यक्तीवर शारीरिक, एखाद्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार झाले असतील आणि त्यांना मदत मिळाली नसेल. त्यांना कुठं बोलायची सोय नसेल.
त्यांना कोणी कधीच समजून घेतलं नसेल. मे बी त्यांची हेटाळणी, त्यांची कुचेष्टा, त्यांची अवहेलना, त्यांना नकार मिळाला असेल त्यांच्या आयुष्यामध्ये. होऊ शकते, होऊ शकते. ज्याच्या आयुष्यामध्ये च्या विटा बांधत असताना, आयुष्याची व्यक्तिमत्वाची घडवत असताना, काही लोकांच्या आयुष्यामध्ये ही जी कुचेष्टा, अवहेलना, नकार वाट्याला आलेला असतो ना, त्यांची व्यक्तिमत्वाची भिंत घडत असताना ह्या विकृती विटा म्हणून त्या भिंतीमध्ये रचल्या जातात. म्हणजे काय, तर या विकृतीसह आयुष्याचा पाया रचला जातो. आता त्याला दोष त्या लोकांचा आहे का, ज्यांना लहानपणी असं वातावरण मिळालं? मी सोपी गोष्ट सांगू सगळ्यांना, सोपी. कदाचित हे माझे शब्द आहे ना थोडेसे डोक्याच्या वरून गेले अनेक जणांच्या. बऱ्याच वेळा सासूबाई सोबत आपलं खटकते. हा एक प्रश्न कॉमन आहे. कॉमन आहे. ओके. सासूबाई आपल्याला बऱ्याच गोष्टींवर बंधनं आणतात. व्हिडिओ सुरू करा सगळ्यांनी. आणतात? येस. आणि हो, आपले आई-वडील सुद्धा आपल्यावर अनेक गोष्टींसाठी बंधनं आणतात. आणतात? येस. माझ्या आईने माझ्यावर त्या गोष्टीसाठी बंधनं आणलेत, ज्या गोष्टीसाठी माझ्या आईवर तिच्या आईने बंधनं आणले होते. मात्र मला आता ते बंधनं आणलेले आवडत नाही, कारण मी नव्या पिढीमध्ये आहे. आणि ती मात्र काही संस्कार तिच्या आईचे पण घेऊन आलेली आहे. आता माझ्या मुलाला मी काही गोष्टी सांगत असताना माझ्या लहानपणी माझ्यावर झालेले संस्कार आणि आता नवं मी जे शिकली, या दोघांचा एकत्रीकरणाने मी गोष्टी करते. म्हणजेच काय, तर आता सेम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, थोडंसं काय स्वतःची हेअरस्टाईल बदलायचा त्यांनी प्रयत्न केला. कुठंतरी केस वाढवले तर आम्ही त्याला विरोध करतो. हो ना? सरळ आहे ना, की कारण आम्ही आमच्या लहानपणी टापटीप राहणं अगदी मस्त असं पाहिलं. सेम उदाहरणासाठी सांगते मी नाही करत माझ्या मुलाला असं. पण सांगते उदाहरणासाठी. पण झाला ना त्याला विरोध थोडासा, हे पण मान्य करावं लागेल. बघा म्हणजे काय, तर आपण आपण घडलो आहे आपल्या बालपणानुसार आणि आपल्याला नव्या पिढीच्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत. सेम. येथे मुलांना आपलं आवडतं का? नाही. आपल्या लहानपणी किंवा आपल्यावर अन्याय ज्याच्याकडून आपल्यावर अन्याय झाला असं आपल्याला वाटतं, तर आपल्याला त्याच्या बाबतीमध्ये हा विचार करायचा आहे की तो हा अन्याय का करतोय. आणि मेन आता मी कसं म्हटलं, आईचा विषय केला, तर आई माझ्याशी कधीतरी अशी वागली असेल किंवा आईने माझ्या अनेक गोष्टींवर बंधनं आणली आणि मला ते नाही आवडलं. नाही आवडत, अरे हे असे करतात, असे करतात. पण ते कुठं घडलंय, तर त्यांची घडण त्यांच्या बालपणापासून झालेली आहे. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना दिलेलं त्यांनी सोबत आणलेलं आहे आणि थोडंसं आपलं घेतात. ते आपलं घ्यायला कमी पडले. त्यांचं सासूबाईंचं पण तेच झालं. त्यांच्या सासूबाईंनी त्यांच्यावर खूप सारे बंधनं टाकले होते. असाच पदर घे, हेच कर, तेच कर, कोणाशी बोलू नको, अमुक करू नको, तमुक करू नको. पण त्याच्यापेक्षा काही विषय मात्र त्यांनी आपल्यावर लादायचा प्रयत्न केला. का? तर त्यांना तेच माहिती होतं, जे त्यांनी आपल्यावर लादायचा प्रयत्न केला. त्यांनी ते आयुष्य जगलं होतं. त्यांना त्याच आयुष्याची माहिती होती आणि त्यांनी तेच आयुष्य त्यांना लादलं नाही, तर त्यांना असं वाटलं, की मी जसे जगली आहे, असं त्यांनी जगावं. कारण त्यांना तोच अनुभव होता आयुष्याचा. त्यांना असं वाटलं आयुष्यच तसं असतं. अनेक प्रमाणात अशा गोष्टी झाल्या. आणि याहीपेक्षा सीरियस मोठ्या गोष्टी तुमच्यासोबत झाल्या असतील, तर त्याचंही उत्तर आहे बरं का. काळजी करू नका. त्यांना बोलण्याची सोय नव्हती अनेकाला. ज्यांनी माझ्यावर अन्याय केला, त्यांना त्यांच्या बालपणी बोलायची सोय होती का? बघा, चौकशी करा. त्यांना सोय नव्हती म्हणून त्यांनी पण मला त्यावेळेस बोलण्याची सोय दिली नाही. त्यांनी फक्त रोल चेंज केला. मे बी त्यांना सुद्धा कुठेतरी हेटाळणी, अवहेलना, नकार मिळाला असेल. तुम्हाला माहीतच नाही. कधी-कधी काय होते तर, चुप बस सासूबाईंना. बऱ्याच गोष्टीमध्ये
बऱ्याच आताच्या जगात नाही, थोडेसे मागच्या जगामध्ये जर गेले ना तुम्ही, मागच्या 10 वर्षा अगोदर, तर बऱ्याच बायकांना घरामध्ये कधीच निर्णय क्षमतेमध्ये भाग घ्यायला मिळाला नव्हता. निर्णय घ्यायचा कोणता, तर पुरुष मंडळी घेणार, पुरुष प्रधान संस्कृती. काही गोष्टी करायच्या तर पुरुष करणार. बायकांच्या हातामध्ये पैसा नाही, मग बायकांच्या हातात काय होतं, तर तिची एक किचन होती ना, तिची एक किचन होती आणि ती किचन ही तिच्यासाठी सुरक्षित जागा होती. आणि नवीन सून घरामध्ये आली की नवीन सून पण कुठे येणार, यस, त्याच किचन मध्ये येणार. मग मला एक सांगा, तिला इन्सिक्युरिटी फील नाही होणार का, की आजपर्यंत माझी हक्काची असलेली ही जागा, ज्याच्या भरोशावर मी या किचनच्या भरोशावर, म्हणजे माझ्या पाककलेच्या भरोशावर सगळ्यांचे मन जिंकून घेतले, आता कुठेतरी ही जागा जाणार, तिची हक्काची ती स्पेस तिच्या हातातून जाणार. आणि त्यामुळे सुद्धा त्या मानसिकतेमधून मग तुला हे येत नाही, तू हे असंच केलं, तू ते तसंच केलं, ह्या गोष्टी झाल्या. होऊ शकतात ना? यस, होऊ शकतात. आणि हो, बऱ्याच ठिकाणी अशाच मुळे त्या गोष्टी झाल्या. मात्र त्या गोष्टी आपण त्यावेळेस किंवा आता आपल्याला समजलं आहे, म्हणून आपल्याला सगळ्यांना बऱ्याच गोष्टीला हसू आलं आहे. पण हे जर तेव्हा समजलं असतं तर परिस्थिती वेगळी असती ना. यस, आपण त्यांना त्यांची स्पेस दिली असती आणि हळूहळू आपली स्पेस तयार केली असती. पण हे त्यावेळेस नव्हतं समजलं. उदाहरणासाठी म्हणून सांगितलं. अगदी सगळ्यांसोबत असंच झालं असेल असं नाही. काही काहींना तर अगदी आयुष्यामध्ये आल्या सगळे सुख मिळाले असतील. पण ज्यांना नाही मिळाले त्यांच्यासाठी. बघा, प्रत्येक व्यक्तीचा एक स्व असते, आतला स्व. त्याचं ध्येय असतं की स्वतःला व्यक्त करणं. आणि आपल्या स्वतःबद्दल ज्या समजुती असतात, त्या आपण व्यक्त करतो. माझ्या स्वतःबद्दल ज्या समजुती आहेत ना, त्या मी व्यक्त करते. मग ते शब्दांद्वारे करेल किंवा कृतीद्वारे करेल. जीवनात प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची कथा वेगळी, अगदी परफेक्ट नाही. पण आपल्याला चांगलं वातावरण मिळालं असेल, मला चांगलं वातावरण मिळालं अशी प्रत्येकाची धारणा असते. काय असते? मी ओके आहे, मी ठीक आहे आणि मीच बरोबर आहे, ही प्रत्येकाची धारणा असते. आणि त्यानुसार आपले शब्द, आपली कृती सकारात्मक आणि रचनात्मक असू सुद्धा शकते. पण ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला, त्यांची अगदी वेगळी असू शकते. त्यांना आपलं अस्तित्व योग्य प्रकारे कसं व्यक्त करायचं हे माहीत नव्हतं. कशा प्रकारे त्यांची बाजू शांतपणे आपल्या जवळ मांडावी हे पण त्यांना समजलं नाही. आणि मग अनेक वेळा लोकांचं लक्ष, लोकांची प्रशंसा, लोकांचा आदर कसा मिळवायचा हे पण त्यांना ठाऊक नव्हतं. आणि त्यामुळे त्यांचा स्व असुरक्षित होत्या. त्यांच्या आतमधले ते असुरक्षित होते. आता मी जे उदाहरण दिलं तेथे हे लावून बघा, की ते असुरक्षित होते माझ्या असण्यामुळे, माझ्या येण्यामुळे, माझ्यामुळे. मग बिचारा गरीब कोण? ते की मी? ते की मी? ते गरीब ना, ते बिचारे ना. हो की नाही? असुरक्षित कोण होते? मी की ते? समोरची व्यक्ती असुरक्षित होते. म्हणून ते चुकीचं वागले. त्यांना लोकांचं लक्ष, लोकांची प्रशंसा, लोकांचा आदर कसा मिळवायचा हे ठाऊक नव्हतं. त्यामुळे त्यांचा स्व असुरक्षित असतो. त्यांना हे माहीतच नसतं की या टेक्निक कशा वापरायच्या. आणि त्यांचा सेल्फ एस्टीम खूप कमी असतो. आणि त्यांना असं वाटत असते की मी ओके नाही, मी परफेक्ट नाही. आणि मग त्यालाच व्यक्त करणं हे त्यांच्या स्वभावाचं ध्येय बनतं. आणि म्हणूनच दुसऱ्याला त्रास द्यायचा, जेणेकरून प्रशंसा न मिळणं आणि मी ओके नाही, मी ठीक नाही, हे ते दाखवत असतात अनेक वेळा. किंवा असं होतं की समोरचा ओके नाहीये आणि मी ओके आहे, हे दाखवायची ती धडपड असते. कारण माझं अस्तित्व ठीक, माझं अस्तित्व मान्य करा, हे त्यामधून सांगायचं असते. कारण ते असुरक्षित असतात.
तुला माझ्यापेक्षा छान येतच नाही असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं? कारण कारण स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असतं. असं अनेक वेळा होतं. येथे अगदी कोणासोबत वाद लावणे हा प्रश्न नाहीये. पण आपण आज रोजी जेथे आहे, तेथून आपल्याला बाहेर येण्यासाठी या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. याचा अर्थ असा नाहीये की त्या लोकांना आपण बिचारं म्हणून गोंजारावं आणि त्यांचा आपण आतापर्यंत दुस्वास केला. आपण त्यांना बापरे दोष दिला आपल्या आयुष्यासाठी. आज रोजी माझ्या आयुष्यात अमुक सुख नाही आहे. तुमच्या या वागण्यामुळे आहे. असं आपल्याला वाटून घेण्याची गरज नाहीये. फक्त आपण काय करताय तर या सगळ्या गोष्टींमधली सत्यता बघतोय, की आपण त्या लोकांच्या जागेवर जाऊन बघतोय, की मला त्रास देणारी एखादी व्यक्ती ती जर त्रास देते आहे, तर ती का देते आहे? तिला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. तिला स्वतःला बघायचं आहे. अनेक साऱ्या गोष्टी आहेत तिच्या बिचारीच्या, तिच्या बिचाऱ्याच्या, त्याच्या बिचाऱ्याच्या आणि म्हणून तो त्रागा करतोय. अनेक वेळा एखादी व्यक्ती ना गुन्हेगार असते. गुन्हेगार म्हणण्यापेक्षा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या भावना त्यांनी दुखावलेल्या असतात. पण ज्याच्या भावना दुखावल्या गेल्या त्याबद्दल जाणीव असते. पण पहिल्या व्यक्तीने आता आपण असं म्हणूया पहिली व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती. पहिल्या व्यक्तीने भावना दुखावल्या आहेत. दुसऱ्या व्यक्तीला त्रास दिला आहे. पहिल्या व्यक्तीने धोका दिला आहे. दुसऱ्या व्यक्तीला त्रास दिला आहे. पण अनेक वेळा याला समजते मी त्रास दिला. पण मी विश्वासघात केला, मी त्रास दिला, मी जे काही असेल ते मी केलं. पण हीच व्यक्ती पुन्हा या व्यक्तीवर अन्याय करते, अत्याचार करते. का करते माहितीये? कारण ही व्यक्ती सोडून गेली नाही पाहिजे किंवा या व्यक्तीला धाकात ठेवावं किंवा मी जो गुन्हा केला आहे ना, तो गुन्हा न बघता माझ्या दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष दे किंवा मी जो गुन्हा केला आहे तो नको बघू. पण काय कर माहितीये काय? तर पण मी जे म्हणते ना त्या प्रकारे कर सगळ्या गोष्टी. म्हणजेच काय? तर माझा गुन्हा मला माफ कर आणि याच्याकडे दुर्लक्ष कर. हे सांगण्याची ती प्रवृत्ती असते. त्या प्रवृत्तीमधून काय करते अनेक वेळा या चांगल्या व्यक्तीला त्रास देते. पण एक लक्षात घ्या, गुन्हेगार कोण आहे इथे आता? त्रास सहन करणारा गुन्हेगार आहे का? नाही. म्हणजे जर तुमच्या आयुष्यामध्ये असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीनेच तुम्हाला त्रास दिला असेल, तर तुम्ही येथे आहात. तुम्ही त्रास सहन करणाऱ्यापैकी आहात. तुम्ही त्रास सहन केला याचा अर्थ काय? तर तुमच्याकडे संयम आहे. ओके? तुमच्याकडे संयम आहे. तुम्ही अशक्त नाही, तुम्ही ताकदवान आहात म्हणून तुम्ही येथे स्थिर आहात. आणि तुम्ही तुम्ही ताकदवान आहात म्हणूनच तुम्ही हिंसा करत नाही. ही व्यक्ती चुकली पण आहे आणि हिंसा पण करते म्हणजे ही ताकदवान नाहीये. ताकदवान कोण आहे? तर ताकदवान तो आहे जो कुठल्याही प्रसंगामध्ये स्थिर आहे. तुम्ही अरेला कार्य करत नाही. याचा अर्थ काय आहे? तर तुमच्याकडे विवेक आहे. ओके, तुम्ही म्हणजे हे. तुमच्याकडे विवेक आहे. तुमच्याकडे विचार आहे. तुमच्याकडे समज आहे आणि तुमच्याकडे समजून घेणं आहे. आणि तुमच्याकडे असलेला संयम ही तुमची ताकद आहे. तुमच्याकडचा संयम हीच तुमची ताकद आहे. आणि मात्र त्रास देणाऱ्या व्यक्तींना, तुमच्यावर अन्याय करणाऱ्या व्यक्तींना याची ओळख नाही. याची ओळख नाही. मग तुमचं काय कर्तव्य आहे? तर तुमचं कर्तव्य आहे की त्यांना नाकारायचं नाही. तर त्याच्यामधल्या आजाराला दूर करायचं. याच्यामधल्या आजाराला दूर करायचं हे संयमी व्यक्तीचं काम आहे. कारण बऱ्याच वेळा असं होते. काय होते? ही व्यक्ती दोष दाखवते. का दोष दाखवते? सपोज आपण उदाहरणार्थ घेऊया की सुंदर स्वयंपाक करणारी सुगरण आहे. सुंदर स्वयंपाक करणारी सुगरण आहे ही आणि याला ताप आला आहे. आता मला सांगा याला तापामध्ये जेवण सुंदर लागेल का? चविष्ट लागेल का? नाही. याचा अर्थ या व्यक्तीने केलेला स्वयंपाकच खराब आहे असं होऊ शकते का? नाही. म्हणजे काय? तर येथे आजारी कोण आहे? त्रास सहन करणारं. आपण इथे स्वतःला पीडित समजत आहे.
हो ना, आपण सगळे पीडित आहे असं समजत आहे, म्हणजे आपण येथे आहे. मग मला एकच सांगा, येथे आपण येथे आजारी कोण आहे? आपण आहे का? तर नाही. आजारी कोण आहे? तर समोरची व्यक्ती आहे. कारण समोरच्या व्यक्तीला चव लागत नाहीये. तो आपल्याला समजून घेऊ शकत नाहीये. त्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे. मग तंदुरुस्त कोण आहे? संयमी कोण आहे? तर ही व्यक्ती आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? तर येथे समजून घ्यायचं आहे आजारी कोण आहे? तर समोरची व्यक्ती आजारी आहे. आता यावरून स्वतःला त्रास करून घेण्याची आणि दुसरे आजार स्वतःला लावण्याची मला गरज आहे का? नाही. कारण हेच लोक आजारी होते. त्यांनी मला त्रास दिला आणि ते तर मुळातच आजारी आहेत. त्यांनी मला त्रास दिला या विचारांनी हा त्रागा करून करून मी स्वतःला त्रास देत आहे आणि हा त्रास दिल्यामुळे मी मलाच त्रास देत आहे आणि स्वतःला आजारपणाकडे खेचून घेत आहे. आता राहिला प्रश्न त्यांनी मलाच का निवडलं? हो ना? आता मी स्वतःला त्रास देणार नाही. समजलंय ना मला? कारण मी स्वतःला आजारी समजण्याची गरज नाही. मला स्वतःकडे आजारपण खेचण्याची गरज नाहीये. कारण मी आहे एक स्ट्रॉंग. माझ्याकडे संयम आहे आणि त्रागा करायला ताकद लागत नाही. चिडचिड करायला ताकद लागत नाही. तर ताकद लागते संयम ठेवायला आणि मी संयम ठेवत आहे. आता पुढचा प्रश्न. मला स्वतःला त्रास देण्याची, स्वतःला राग-राग करून घेण्याची गरज नाही. रोगही माझ्याकडे ओढण्याची गरज नाही. आता पुढचा प्रश्न होता, की त्यांनी मलाच का निवडलं? यांनी मलाच का निवडलं? याचं कारण असं आहे, की या लोकांना तुमच्या शांतपणामध्ये, तुमच्या संयमामध्ये, तुमच्या सद्गुणांमध्ये, त्यांच्यामधील रागाला, त्यांच्यामधील रोगाला व्यक्त करायची संधी मिळाली. काय? त्यांना असं सुरक्षित वाटलं, की येथे मी हा राग व्यक्त केल्यामुळे किंवा येथेच मी हा राग व्यक्त केला, तर येथेच माझा विजय होणार, असं त्यांना वाटलं. मग याच्यामध्ये तुमच्या शांतपणाचा पराजय आहे का? नाही. किंवा त्यांचा अशांतपणा जिंकला, त्यांच्यामधला राग जिंकला असं आहे का? तर मुळीच नाही. पण लक्षात ठेवा कोणताही आजारी व्यक्ती, कोणताही रोगी असो, तेथे फक्त हे लक्षण आहेत. त्यांचं असं आहे, जे गरम लोक आहेत, जे त्रागा करणारे लोक आहेत, ते शांत लोकांवर त्यांचा राग काढण्याचा प्रयत्न करतात आणि हे जे काही आहे, हे आहे फक्त आजारपणाचं लक्षण. आणि ते आजारपणाचं लक्षण त्यांनी येथे काढण्याचा प्रयत्न केला. मे बी काही लोक हे पण असतील ना आपल्यामधील, काही लोक हे पण असतील. पण आपण जर या जागेवर आहे, तर आपण लोकांच्या शांतपणाचा गैरफायदा घेतोय का? हे समजून आपल्याला स्वतःमध्ये बदल करायचा आहे. ओके. आपण जर येथे आहोत, तर आपल्याला येथे त्या लोकांना कसं डील करायचं हे समजून घ्यायचं आहे. कळलं? तर हे फक्त आणि फक्त एक लक्षण आहे. याचा अर्थ असा, की जे पैलवान आहेत, जे रागीट आहेत, त्यांना राग आला, की आपल्यावरच ओतावा असं नाही. काय? असं नाही. आपण आता इथे प्रतिकार करूया. पण कसा प्रतिकार करूया? तर आपण प्रतिकार करूया, की त्यांना चांगली एनर्जी पाठवूया. यांना समजून घेऊया, की हा त्रागा हा राग का करतोय? जर मी येते आहे, तर मी स्वतःला समजून घेईल आता या सेशन मधून. मी एवढे भडकते का? मी एवढा भडकतो का लोकांवर? मला माझ्या मनात आलं, की भरभर दुसऱ्याच्या अंगावर ओकारी करतो का? माझ्या रागाची, माझ्या द्वेषाची, माझ्या अनेक साऱ्या गोष्टींची. ओके. येथे मी आहे का? तर येथे मी असेल, तर मी माझ्या भूतकाळाचा अभ्यास करेल आणि मी बघेल, की खरोखर मी कुठेतरी आजारपणाचा बळी पडत आहे का? माझ्या भूतकाळातील काही घटना यांच्यामध्ये मी कुठेतरी अटकत आहे का? या गोष्टीकडे मी बघणार आहे. जर मी येथे आहे तर. आणि मी जर येथे आहे, तर मी लोकांना माफ करायला शिकणार आहे. कारण मी आता या लोकांकडे खरोखर एक पेशंट म्हणून बघत आहे. कारण यांना मला हीलिंगची गरज आहे हे मला समजलं आहे. मी हीलिंगच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी बघणार आहे, की यांच्यामध्ये मनोवैज्ञानिक कुठला प्रॉब्लेम आहे आणि यांचे कुठले चक्र बिघडलेले आहेत. हो ना? म्हणजे मला सांगा, ज्याचे चक्र बिघडलेले आहेत, त्या व्यक्तीशी खुन्नस मी करणार का?
नाही, त्याचा राग करणार का? नाही. तर मी काय करणार, त्या व्यक्तीला हिलिंग करणार किंवा मी त्या व्यक्तींच्या वागण्याचा मी अर्थ समजून घेणार आणि मी स्वतःला शांत ठेवणार. कारण मी स्ट्रॉंग आहे. मी स्ट्रॉंग आहे. आणि अशा लोकांना कोणतीही प्रतिक्रिया देण्याची गरज नाहीये. आरेला कार्य करण्याची गरज नाहीये आणि त्यांच्याशी भांडायचं ते काय? ज्यांना हिलिंगची, ज्यांना एनर्जीची, ज्यांना चक्र बॅलन्स करण्याची किंवा ज्यांना ट्रीटमेंटची गरज आहे, त्यांच्याशी काय मी भांडणार? हा मी स्वतःला इथे स्टेबल करण्यासाठी एक प्रयत्न करणार. मी सांगणार स्वतःला, की मला त्यांच्यावरच उपचार करायचे आहेत. आता जर तुमच्या वर्तमानामध्ये जर असे लोक आहेत किंवा तुमच्या भविष्यामध्ये असे लोक आहेत, तर त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे का? तर त्यांना काउन्सिलिंग मिळते का ते बघा. मिळत असेल तर खूपच छान. पण अगदी बाबा मीच त्याच्यासाठी सगळं काही करेल असं पण नाही. मला काय करायचं असं तुम्हाला अनेक वेळा वाटू शकते. हरकत नाही. पण स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, स्वतःच्या मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि पूर्ण स्वास्थ्यासाठी आपलं आणि त्याचं नातं आपण एक चांगल्या पातळीवर हलवू शकतो, नेऊ शकतो. त्या लोकांपासून आपल्याला प्रत्यक्ष दूर जाणं जर शक्य नसेल, तर मानसिक पातळीवर हे अंतर केवढं आहे हे समजून घ्या. ते लोकांमध्ये पूर्ण मानसिकता त्यांची मी बदलू शकते का? तर खूप छान, ते प्रयत्न करा. आणि जर बदलू शकत नसाल तर काय करा? बघा, एखादी व्यक्ती खूपच वेगळ्या पातळीवर गेलेली आहे. आता ती त्याच भावनेमध्ये राहते. तिचं म्हणणंच खरं आहे, हेच त्याला समजलं आणि आता आयुष्याचे काही दिवस राहिले. असं काही असेल म्हणजे काय, एकतर मान लो या मना लो. एकतर तुम्ही त्या व्यक्तीमध्ये बदल घडवून आणा, त्यांना काउन्सिलिंगकडे न्या, हीलरकडे न्या किंवा तुम्ही त्यांची हीलिंग करा. कारण आपण आता हीलिंग क्षेत्रात आहे. एक हा भाग. नाही तुमच्याच्यानी हे होत, तर तुम्ही काय करावं? तर तुम्ही असं करावं, त्या त्या व्यक्तीला बदलू शकत नाही हे समजून घ्या. तुम्ही त्या व्यक्तीला बदलणार आहात का? नाही. तर तुम्ही स्वतःला बदला. जसं कोणी म्हटलेलं आहे, की बघा पॅरालिसिसने अंथरुणाला खिळलेल्या एखाद्या व्यक्तीपासून आपण लांब पडत नाही. लांब पडत नाही. त्यांना सोडून तर देत नाही कारण आपल्या घरातलं आहे. पण ती व्यक्ती कबड्डी खेळायला येणार नाही हे पण आपण मान्य करतो. म्हणजे काय? तर जैसे है वैसे है. जो जैसा है वैसा है. तो त्याला तसंच स्वीकारूया आपण. त्यांना तसंच स्वीकारू. आपण हे सुद्धा स्वीकारतो, की तो जसा आहे तसा आहे बाबा. पेशंट आहे, मोठ्या प्रमाणात त्यात प्रोग्रेस होणार नाही. मग आपण काय करणार? आपण तेथे त्या लोकांसोबत तार्किक बोलू शकणार नाही. हे स्वतः स्वीकारलंय. ते जसे आहेत तसे राहतील. पण तो तसाच का बोलला? त्यांनी असंच का वागलं? त्यांनी मला तेव्हा असंच का म्हटलं? आणि आज त्यांनी असंच का म्हटलं? आणि हे जे भांडण आहे, हे आपण स्वतःमध्ये बदल करणार. आपण यामध्ये अटकणार नाही. म्हणजेच काय? तर त्या लोकांपासून मानसिक अंतर तयार करा. मानसिक अंतर. मानसिक अंतर म्हणजे समजते का? तर मानसिक अंतर याचा अर्थ, की त्यांच्या बोलण्याचा, त्यांच्या वागण्याचा, त्यांच्या त्रास देण्याचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी स्वतःला त्यांच्यापासून डिटॅच केलं आहे. माझी अटॅचमेंट मी कमी केलेली आहे. माझ्याकडून मी चांगले व्हायब्रेशन द्यायला सुरुवात केली आहे. पण ती व्यक्ती जर चुकीचीच वागत असेल, तर ताकदवान कोण आहे? मी आहे. संयम कोणाजवळ आहे? माझ्याजवळ आहे. त्यांच्याकडे संयम नाही आहे. मी तेथे बदल घडवून आणू शकते का? नाही. प्रयत्न करू शकत असाल तर नक्की करा. पण नसाल प्रयत्न करू शकत, तर सोडून द्या. तो विषय सोडून द्या. कारण तुम्ही जर त्यालाच बदलण्याच्या नादी लागसाल, तर तुम्ही स्वतःला सोडून देसाल. आपल्याला काय करायचंय? आपल्याला त्या व्यक्तीपासून डिटॅच व्हायचंय. त्रास देणाऱ्या लोकांना विचारातून काढायचं आहे. याचा अर्थ पुन्हा असं नाही म्हणत मी, की एखादा मोठा गुन्हेगार असेल, त्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये गुन्हा केला आहे आणि तुमचा हक्क तुमच्यापासून हिरावून घेतलेला आहे, तर त्याला बाहेरच्या जगामध्ये त्याला सोडून द्या. म्हणजे कोणाची कोर्ट केस सुरू असेल, कोणाचं काही असेल, बाबा लगेच तुम्ही त्यातून मागे या, असं नाही. पण आता आपल्याला त्याला समजून घ्यायचंय मानसिकदृष्ट्या.
की त्या व्यक्तीने माझ्यासोबत असा वागला, याचा अर्थ तेव्हा त्याची परिस्थिती काय होती. आणि मग मला काय करायचंय, तर माझ्या आजच्या आयुष्यामध्ये मी रोज त्या गोष्टीचा विचार करतो, हा सोडून द्यायचा आहे. कारण मला त्याची तेव्हाची मनस्थिती समजली. मात्र भौतिक जगामध्ये वावरत असताना हे सगळं जे होईल हे मेंटल लेवलवर होणार आहे. मानसिकदृष्ट्या होणार आहे. आणि हे मानसिकदृष्ट्या झाल्यामुळे मला माझी मनःशांती मिळणार. मी मला जे कमी समजत होती, ते मी आता स्वतःला स्ट्रॉंग समजणार. आणि मी स्वतःला स्ट्रॉंग समजल्यामुळे मला त्यांची कीव पण येणार बघा. वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी गरज असेल मी तिथे त्यांची हीलिंग करेन, गरज नसेल सोडून देणार. पण मात्र बाहेरचं जे जग आहे, भौतिक जग, ज्यामध्ये त्यांचं जे आहे ते चालू देत. म्हणजे कुठं कोर्ट केस सुरू आहे, कुठं काही आहे, काही प्रकरणांमध्ये विशेष, तर ठीक आहे, ते आहे ते चालू दे. पण मी येथून त्यांना रिलीज करणार. मी येथून त्यांना सोडून देणार आहे आता. कारण मी स्ट्रॉंग आहे. मी स्वतःवर संयम ठेवू शकते. मी वारंवार त्याच घटनेमध्ये जात नाही. आता मी वर्तमानात जगते आहे. जगत आहे. आणि हेच तत्वाचं जर पालन केलं, तर वारंवार त्याच विचारांमध्ये न गेल्यामुळे माझी स्वतःची शारीरिक आरोग्य मी सुधारू शकेल. माझ्या स्वतःच्या शारीरिक आरोग्यामध्ये मी एक उत्कृष्ट पद्धतीने बदल घडवून आणेल. माझी मानसिकता छान असणार आहे, म्हणजे मी आनंदी असणार आहे. आनंदी आनंद सगळीकडे. माझं हृदयचक्र नेहमी ओपन असणार. हृदयचक्र ओपन असेल, तेव्हा वरून येणारी एनर्जी क्राऊन चक्र माझं ओपन केल्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या एनर्जीचा सोर्स वाढेल. आणि माझं सोलार सुद्धा नेहमी क्लीन राहणार. कारण त्या रागाच्या, त्या द्वेषाच्या, त्या चिंतेच्या, त्या भावनांमध्ये मी जाणार नाही. माझं सोलार क्लीन राहणार. सोलार क्लीन राहिल्यामुळे मी सुंदर दिसायला लागणार. माझ्या त्वचेचे सगळे आजार दूर होणार, अक्षरशः सोरायसिस सुद्धा. आणि याच सेशन नंतर अनेक जणांनी ठाण मांडलं की मी लोकांना माफ करणार. आणि अगोदरचे जे बिघडलेले नातेसंबंध होते ते खूप सुंदर प्रकारे पुन्हा जुळून आले. आणि लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद आला. आणि लोकांच्या आजारांवर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्याचा बदल घडून आला. आणि कोठेच नाही, एवढीशी अंधश्रद्धा नाही, एवढंसं काही दुसरं काहीच नाही. बस त्या विषयावर मला बोलायचंच नाहीये. जे काही आहे ते मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून आहे. जे काही आहे ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टीचा बदल झाल्यामुळे आपोआप माझ्या माइंडला जी प्रोग्रामिंग झाली, त्यामुळे माझे स्वतःचे आजार केव्हा दूर होतील ना, माझंही मला समजणार नाही. माझा शब्द आहे तुम्हाला, फक्त लोकांना माफ करायला शिका. माफ करा, माफ करा, माफ करा. आणि तुम्ही सगळ्यांनी अगदी शांतपणे ऐकून घेतलं. पहिल्या मिनिटाला जॉईन झालेले जेवढे लोक आहेत, जेवढेचे तेवढे आहेत, तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. किती अगदी तुम्ही मनापासून हे सेशन ऐकलं. आणि मी माफी मागते की मी तुम्हाला सगळ्यांना चूप करून ठेवलं होतं त्याबद्दल. मला नाही आवडत सगळ्यांना चूप करायला, पण आहे ना तुमच्या माईकचे आवाज मध्ये मध्ये यायचे, म्हणून मग तुम्हाला चूप करावं लागलं. आता तुम्ही बोलू शकता. तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या मनामध्ये काही शंका आल्या असतील, मला माहितीये खूप वादळ उठलं मध्ये मध्ये, असंच का तसंच का, पण मला पूर्ण करायचं होतं. आणि तुमच्या वादळाला आता आपण शांत करूया. तुम्ही काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता. फक्त हँड राईज करा. एकेकाला संधी देऊया. बोला किशोर दादा. मला वाटलं मॅडम महिला पहिला प्रश्न येईल. नाही मॅडम, ऍक्च्युली तुम्ही म्यूट केलं हे खूप चांगलं झालं. कारण काय होतंय, मध्ये मध्ये बोलण्यानं ना जी लिंक लागते ना ती लागत नाही. आणि हे सेशन एवढं जबरदस्त झालंय ना, आतापर्यंत मी जॉईन झाल्यापासूनच जे सगळ्यात उत्कृष्ट सेशन कोणतं असेल ना तर हे. हा विषय खूपच महत्वाचा होता. म्हणजे मला हे ना तुम्ही रेकॉर्डिंग केलं असेल तर मला हे 4-5 वेळा बघावं लागेल. कारण इतकं ते म्हणजे खूप जबरदस्त झालं. त्याचा आढावा घेणं सुद्धा 2 मिनिटात शक्य नाहीये. बऱ्याचशा गोष्टी होत्या की ज्यात म्हणजे 10 प्रश्न असतात मनामध्ये, पूर्ण ऐकले की त्यातल्या 8 प्रश्नांची उत्तरं मिळतात आपोआप. 2 असतात ते डिस्कस करून आपण सोडवू शकतो. परंतु बऱ्याचशा गोष्टींचं जे आज शंका होत्या मनामध्ये ना त्याचं निराकरण झालेलं आहे.
फक्त मला एकच ह्याच्यामध्ये विचारायचं होतं, की जे कल्पनेतले विचार असतात, ते भूतकाळात असतील किंवा भविष्यातले असतील, ते घालवायचे कसे? हं. तर आपण आज लोकांना माफ करण्यासाठी म्हणून जे विषय घेतला. हो ना? आपण लोकांना माफ केलं ना, एक वेळ क्षमा प्रार्थना केली त्या व्यक्ती संदर्भात, की खूप सारे विषय त्या विषयाचे निघून जातात. आपण आता स्वतः त्यांना पहिले तर मनातून माफ करूया. आपण क्षमा प्रार्थना करूया भरपूर प्रमाणामध्ये आणि त्यामुळे अनेक एनर्जीज अशा रिलीज होत जातील. काही आपण NLPच्या टेक्निक्स आपल्या सेशनमध्ये करून घेत असतो. की एखादा मोठा प्रसंग घडलेला असू शकतो एखाद्या व्यक्तीसोबत आणि त्यामधून बाहेर निघता येत नाही. तर आपण NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणतात त्याला. त्याच्या काही टेक्निक्स आहेत त्या करून घेत असतो आणि त्यामधून आपण त्या प्रसंगांना विसरत असतो आणि मुळे मग आपल्याला माफ करणं सोपं होतं आणि माफ केलं ना लोकांना, की या कल्पनेतलं जे चालू असतं ना, जे ते कमी होतं. मॅडम आज इतकं सेशन चांगलं झालंय ना, तुम्ही बोलत कुठल्या दुनियेत घेऊन गेलात ना, तुमचं तुम्हाला सुद्धा कळलं नसेल. इतकी जबरदस्त म्हणजे एखादा बॅट्समन जो खेळपट्टीवर जंप बसवल्यानंतर जी बॅटिंग करतो ना, ती बॅटिंग झाली आज तुमच्याकडून. जबरदस्त म्हणजे माझ्या डोळ्यापुढे आयुष्यामध्ये काही लोकांना अशी आली होती, की जी मला बघितलं, की माझं डोकं सटकायचं ना. मला असं वाटलं विनाकारण ह्या लोकांना आपला काही संबंध नाही राहिलेला. आता त्यावेळेला काहीतरी घडलेलं असेल आणि तेव्हापासून आपण विनाकारण आपली चक्र इम्बॅलन्स करून घेत होतो आत्तापर्यंत, ह्या क्षणापर्यंत. मग मी 4 आता गावी गेलो होतो ना, त्यावेळेला मी डॉक्टरांशी बोलताना बोललो, की तुम्ही ते संयमाचे डोस पाजून आहे ना, कमजोर केलत मला. नाहीतर पूर्वी मी म्हटलं एवढा असा नव्हतो मी म्हटलं, तुम्ही आठवा म्हटलं. मी पूर्वी वाटलं पण. खूप अग्रेसिव्ह होतो. ताकद आहे. हां. संयमच माझी ताकद आहे. हे समजलं आता? जी, बिलकुल. बिलकुल. आणि माफ करूया त्या लोकांना. मॅम बोला. कधी कधी काय होतं की आपल्या सोबत त्याच त्याच घटना परत परत घडत राहतात ना. आपण तशा आधी नसतो पण पुढे पुढे त्याच गोष्टी घडत राहतात आणि मग आपण बदलतो म्हणजे आपला रागा व्हायला सुरुवात होते, आपली चिडचिड व्हायला सुरुवात. मग अशा परिस्थितीत मग काय करायचं? तेच तर सांगितलं ना. आज परत तेच सेशन आहे का आता? काय झालं ना मध्ये तुम्ही गायब झाल्या. म्हणजे तुम्ही त्या प्रसंगामध्ये अटकल्या आणि मी जे सोल्युशन सांगितलं ना, ते तुमच्या लक्षातच आलं नाही मग शेवटी. असं झालं. तुम्ही त्या प्रसंगामध्ये अटकल्या, तिथे थांबल्या. हरकत नाही. पुन्हा हे सेशन ऐका. नक्कीच तुम्हाला यामध्ये उत्तर मिळणार. कारण तुम्ही त्या लोकांसारखं वागायला लागलात. हो ना? हेच तर चुकलं ना. मी काय आहे ते सोडून दिलं आणि मी त्यांच्यासारखं व्हायला लागले. आता मी काय हे आहे सेशन परत कुठं ऐकायला मिळणार? हे सेशन कुठं ऐकायचं? ते तर केलेलं आहे आपण ना. 80ची 80 लाईव्ह रेकॉर्डिंग टाकणार आहे. युट्यूबला? हां. समजलंस मी? हो. नक्कीच. होणार. बऱ्याच अशा घटना. त्यांना ते असे का बरं वागले माझ्याशी हे शोधायचं आहे. काय बरं त्यांच्यामध्ये कमी होती? काय बरं त्यांच्या आयुष्याची ती अडचण होती, की ते असे वागलेत? हे आपण समजून घेतलं ना, की आपोआप आपल्या एनर्जीज छान होतील आणि आपण त्यांना पण छान व्हायब्रेशन देणार आणि हळू सगळ्या गोष्टी छान होतील. मी तुम्हाला सांगितलं एक तर एक गोष्ट मान लो या मना लो. एक तर मान्य करा, नाहीतर त्यांच्यामध्ये बदल करा. त्यांच्यामध्ये बदल करता येत नसेल, तर मान्य करा जसे आहेत ते. एक्सेप्ट करूया आणि होतील सगळ्या गोष्टी. काळजी करू नका. हे सेशन मात्र 2 वेळा ऐका. ज्याला मला प्रश्न एक एक ह्याच्यामध्ये मला एक मुद्दा आवडला. एक मुद्दा आवडला ना, तो म्हणजे कोणता होता, की एखादा जर आपल्यावर बॉसिंग करत असेल, डॉमिनेट करत असेल आपल्याला, त्याचा आपल्याला प्रचंड चिड येते, की हा माझ्यावर बॉसिंग करतोय, डॉमिनेट करतोय. पण त्या व्यक्तीला म्हणजे तुम्ही जे सांगितलं, की त्या व्यक्तीची जी सायकॉलॉजी असते, की त्याला माहित असतं, की हाच आपला राग पोहोचवू शकतो, हाच ताकदवान आहे म्हणून आपण ह्याला निवडले. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल, तेव्हा तुम्हाला त्याचाही राग येणार नाही. बरोबर. खूप 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 ही जबरदस्त मुद्दा होता हा. मी सॅल्यूट करतो मी या मुद्द्याला. तुम्ही ज्या पद्धतीने पटवून दिला ना, तो एक विषय संपून जाईल आता. ते पुन्हा त्रास देतात. असं तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. पुन्हा ते त्रास देतात. याचा अर्थ त्यांना येथे ती संधी मिळते, की हो हे मला सहन करू शकते. बस आपण त्यांना फक्त आपण आता त्यांना कशा प्रकारे ऊर्जा द्यायची आणि आपण हीलर्स आहोत. त्यामुळे आपल्याला समजेल ना, समोरचा आता माझ्यावर भडकतोय याचा अर्थ काय? करू दे क्लेन्स मला. आपल्याकडे एनर्जी आहे. आपण हिलिंग करून त्याचा स्वभाव बदलू शकतो. येस.
पण त्याच्यासाठी अगोदर स्वतःमध्ये संयम आणणं गरजेचं राहील. स्वतःचीच हिलिंग करणं गरजेची असेल. आपण जेव्हा छान हिलिंग झालेली असेल, आपण बॅलन्स असलो, तेव्हा मग आपण दुसऱ्याला बॅलन्स करू शकतो. आणि अस्मी आपण बॅलन्स नव्हतो म्हणून आपण अरेला कार्य करायला लागलो. आपण त्याच भाषेत उत्तर द्यायला लागलो, कारण आपणही आपलं सोलार बिघडवलं. त्याला आपल्याला हे अवेअरनेस ठेवावं लागेल येस. आणि चक्र बॅलन्स राहण्यासाठी मेडिटेशन कंटिन्यू करावं लागेल. बरोबर ना? बरोबर ना? मेडिटेशन, यस सर. मेडिटेशन तुम्ही सुरू ठेवलं म्हणजे आपोआप या सगळ्या भावनांवर आपण आपला ताबा मिळवू शकतो. काही काळजी करू नका, होतात सगळ्या गोष्टी. हळूहळू हा प्रवास आहे. अगदी आता अस्मी पहिल्याच डिग्रीला आहे आणि अस्मी हे जे सेशन आहे ना, हे सेशन 3rd डिग्री कंप्लीट झालेल्यांसाठी असतं. पण आता बरेच जण आलेले आहेत, म्हणून मग मी हे सेशन आज रविवार स्पेशल म्हणून घेतलं आहे. म्हणून पण मॅम सेशन तुम्ही जे सांगत होते, एक मिनिट, हे सेशन पहिल्या डिग्रीच्या लोकांना, दुसऱ्या डिग्रीच्या लोकांना आपल्या ऍपमध्ये नाहीये. 3rd डिग्री वाल्यांना आहे. तुमच्या लक्षात आलं असेल कदाचित. हा. मॅम तुम्ही जे सांगत होते ना की आपण एखादं चित्र म्हणजे तयार करत असतो, ते माझ्या बाबतीत खूप होतं. म्हणजे असं मी एखादी घटना जर घडून गेली असेल खूप दिवसांनी, तर मी असं विचार करत राहते की नाही मग त्याला असं बोलायला पाहिजे होतं वगैरे. तर ते मला एक असं आवडलं तुमचं, तुम्ही जे सांगितलं ते. कारण तशी गोष्ट आपल्यासोबत प्रत्येकासोबत घडत असते आणि त्याच्यातून जर आपण बाहेर नाही पडलो तर खरंच म्हणजे पुढे आपल्याला खूप मोठ्या संकटांना सामोरं पण जाऊ लागू शकतो. आता रेकी कोण शिकत आहे? मी आता बदल माझ्यामध्ये होणार, काळजी करू नका. ओके. हा, थँक्यू अस्मी. कोणीतरी बोललो मध्ये, फक्त हा मी डायरेक्ट नका बोलू. सुनीता मॅम बोला. हा म्हटलं मॅम तुम्ही म्हटलं सोलार क्लीन करायचं, मग आपण डायरेक्ट सोलार क्लीन करायचं का सहस्रावरण क्लीन करता यायचं? हिलिंग टेक्निक मध्ये शिकवणार सगळं क्लासमध्ये. ओके. हा, ओके. बोला डॉक्टर धीरज, इथपर्यंत आलाय सगळं. अरे कसं कळालं? अँड्रॉइडच्या अगोदर मी सांगितलं तुम्हाला बोलायला, हो की मी नाही? म्हणलं आता तुम्ही म्हणाले की सेकंड आणि थर्ड डिग्री साठी आहे, म्हणजे मी फर्स्ट डिग्रीचा विद्यार्थी आहे, तर बोलू की नको? बोला. पहिल्यांदा सगळ्यांना आत्मा नमस्ते. तर ह्या सेशन ऍक्च्युली खूप महत्वाचा वाटला मला. जसं किशोर बोराटे म्हणाले की खूप महत्वाचं सेशन आहे. ऍक्च्युली ते खूप महत्वाचं आहे, कारण का जोपर्यंत आपण क्षमा नाही करत तोपर्यंत ह्या मार्गात आपण पुढे जाऊच शकत नाही, असं मला वाटतं पर्सनली. आणि क्षमा जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये जे कटुता आहे दुसऱ्यांबद्दल किंवा स्वतःबद्दल, त्यातून आपण नाही पुढे गेलो तर चक्र सगळे इम्बॅलन्स होणार, पहिली गोष्ट. आणि त्याच्यामुळे आपल्याला अडकाठी येणार, दरवेळी अडकाठी येणार, की म्हणजे निसर्ग आपल्याला अडकाठी तयार करणार आत्मिक उन्नतीमध्ये. तर हे जोपर्यंत आपण क्षमा नाही करत तोपर्यंत आपण आत्मिक उन्नतीमध्ये पुढे जाणार नाही, ही पहिली गोष्ट. आणि मला पर्सनली अनुभव आलेला आहे की माझ्या बाबतीत पर्सनली पण खूप, जेव्हा जेव्हा वाईट घडलं त्यावेळी मी त्या लोकांना ब्लेसिंग्स पाठवले आणि त्यांना क्षमा केली. आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये निसर्गाने नवीन दारं ओपन केली, नवीन संध्या ओपन केल्या, की ज्या आधीच्या गोष्टीपेक्षाही खूप सुवर्ण होत्या आणि खूप छान होत्या. मग आता मला वाटतं की बरं झालं मी वाईट नाही बोललो त्यांना, त्याच्यामुळे मी कुठेतरी चांगल्या लेवलला आहे आता. खूप छान, खूप छान, खूप छान. त्यामुळे क्षमा करता आली पाहिजे. क्षमा जो करेल तो विचाराने आणि आत्म्याने खूप मोठा असतो. त्याचा आत्मा उच्च लेवलला जाऊ शकतो जर तो क्षमा करू शकतो तर. ह्याचा अर्थ असा नाही की अन्याय सहन करणे, क्षमा करणे आणि अन्याय सहन न करणे यामध्ये दोन्हीमध्ये फरक आहे. खूप फरक आहे. एकदम बरोबर. अन्याय सहन करा असा याचा अर्थ नाहीये, तर त्या लोकांना मनातून माफ करून टाका. इथून काढा, डोक्यामधून काढा. आपल्या इथे लोक आहेत, इथं बसलेले आहेत. काय आपण इथं ठेवतो त्यांना वारंवार आणि मग तेच व्हायब्रेशन त्यांना देतो, पुन्हा ते तसेच वागतात. आणि अनेक नाते असे असतात ना, ते आपल्याला तोडता येत नाहीत, पण इथंच राहतात. आपल्याला हृदयात ठेवायचे आहेत लोक, हो की नाही? आणि भौतिक जगामध्ये कोणी जर तुमच्यावर अन्याय करत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडणं हे तुमचं काम आहे. पण अन्यायाला वाचा फोडा तेव्हाच फोडा. पुन्हा पुन्हा तोच प्रसंग कशाला गिरवता? हे करू नये, म्हणजे हे न करणे म्हणजे माफ करणे.
5 वर्ष झाले मला अनेक जण सांगतात मॅडम 5 वर्षापूर्वी माझ्यासोबत अमुक अमुक व्यक्तीने अमुक अमुक केला आणि मी अजूनही त्याला माफ करत नाही. अरे मी तर तुम्हाला सांगितलं 55 वर्षाच्या वयामध्ये घटना घडली 15व्या 12व्या 15व्या वर्षी तेथून इथपर्यंत आणली. एवढं ओझं कशाला आणायचं? तिथंच सोडून द्यायचं होतं, तिथंच वाचा फोडायची होती हो ना. आणि नाही वाचा फोडू शकलो तर मग आता आपण थांबूया तो विषय आपल्यासाठी. हे महत्वाचं आणि हे करण्यासाठी ही ताकद स्वतःमध्ये निर्माण करते माफ करण्याची क्षमता. ओके नाही ना ते बोला मेडिकली पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस डिसऑर्डर म्हणून एक आजार आहे, ज्यांच्या आयुष्यात अशी खूप काही घटना घडतात वाईट की त्यांना पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस डिसऑर्डर होतं, म्हणजे त्यांना अँझायटी अटॅक येतात कधीतरी. म्हणजे खूप वर्षापूर्वी घडून गेले असतील एक घटना आणि त्यांना अचानक रात्री किंवा दिवसा अचानक अँझायटी अटॅक येतात की त्यांना ती गोष्ट आठवते आणि ते चक्करून पडू शकतात किंवा त्यांचं बीपी वाढतं. तर असे खूप पेशंट आहेत की सायकॅट्रिक ट्रीटमेंट चालू आहे त्यांची. तर त्याला आपण पोस्ट स्ट्रेस डिसऑर्डर असं म्हणतात. तर कदाचित ह्या लोकांना ह्या टेक्निकने खरंच फरक पडेल की ते क्षमा नाही करू शकले आणि त्यांच्या डोक्यात ते सबकॉन्शियस माइंडला कुठेतरी आहे की माझ्याबरोबर हे झालेलं आहे आणि त्याचाच ते बोजा घेऊन बसलेले आहेत आयुष्यात आणि त्यामध्ये पुढेच जात नाहीये आणि त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचं खच्चीकरण झालेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना सायकॅट्रिक आणि खूप काही ट्रीटमेंट आणि ते नवीन लोकांना पण येऊन देत नाहीत आयुष्यात किंवा स्वतःही पुढे जात नाहीये आणि तेच नुकसान होत चाललंय. खूप 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 डॉक्टर धीरज असे खूप आहेत. टॅरो रिडिंगच्या माध्यमातून लोकांना असं समजते की यांना खूप अशा गोष्टीची गरज आहे. म्हणून ना रेकी प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन देते. तर म्हणूनच सांगत असते की रेकी आता मला सांगा आपण त्या लोकांपर्यंत फक्त एवढं सेशन घेऊन नाही जाऊ शकत. एवढ्या सेशनच्या भरोश्यावर अनेक गोष्टीत बदल नाही होणार. पण या सेशनची मदत मात्र ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पूर्ण बदल घडवून आणण्यासाठी हा सेशन म्हणजे एक पिलर असणार. हे पण तेवढंच महत्वाचं. जसं जादूचे सेशन पिलर आहेत कृतज्ञतेची जादू, तसं माफ करणे हे पण तेवढंच गरजेचं आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. बोला मॅडम ना. आजचं सेशन आहे ना छान झालं. आपण रोज काय करूया शेवटचे जे म्हणजे आपलं तुमचं झालं ना सगळं बोलून की शेवटचे 10-15 मिनिटं 20 मिनिटं काय असतील ना ते आपण चर्चेसाठी ठेवूया. नक्कीच म्हणजे आपलं काय होईल सेशन पण होईल आणि डिस्कशन पण होईल. नक्कीच करूया. मॅडम बोला नाही ना. मॅडम आजचं सेक्शन मला खूप आवडलं. खूप छान झालं सेक्शन. सगळ्यांनी सगळं सांगितलं. फक्त एवढंच सांगेल की आजचं सेक्शन मला खूप आवडलं. म्हणजे मलाही तशी सवय होती ना, भूतकाळात घडलेली एखादी घटना कायम डोक्यात ठेवायची, आठवत राहायचं आणि त्याचा स्वतःला त्रास करून घ्यायचा. पण सध्या जसं मी रेकी चालू केलीये तसं ह्या विचारापासून लांब गेली. कुणी कसंही वागू देत, आपण आपलं व्यवस्थित वागायचं. त्यांना पूर्ण डोक्यातून काढून टाकायचं त्रास देणाऱ्या व्यक्तींना. बरोबर. त्रास आजचं दिला सेक्शन एखाद्याने मारलाय, मला एक सांगा एखाद्याने हात उचलला, तो हात उचलणार व्यक्ती, भांडण करणारा व्यक्ती तोच बिचारा आहे. तोच तर टेन्शन मध्ये आहे. बरोबर आहे. किंवा आपण त्याला हे म्हणू शकतो हात उचलतो तो मानसिक रुग्ण आहे. संयम ठेवणारा शांत राहणारा व्यक्ती मानसिक रुग्ण असू शकतो का? नाही. आपण या नाही. लेवलवर बघूया. हो की नाही? हो. छान. थँक्यू. अजून कोणी काय घेतलं सेशन मधून? मला काय मिळालं या सेशन मधून हे मला ऐकायला आवडेल. म्हणजे बाबा मी माझ्या लाईफमध्ये या दृष्टीतून बदल करू इच्छितो हे आवडेल मला अजून चांगल्या प्रकारे. आणि पुन्हा एक सांगते प्रत्येकाला अनेक ठिकाणी असं वाटेल की हे सेशन माझ्यासाठी आहे का? माझ्यासाठी तर नाहीये ना, पण आहे ना हे सेशन माझ्यासाठी आहे असं प्रत्येकाला वाटणार आहे. काय स्पेशल कोणासाठीच नव्हतं पण प्रत्येकासाठी होतं. हे पण तेवढंच महत्वाचं. अगदी कोणासाठी म्हणून पर्सनली कोणाच्या लाईफचा अभ्यास करून हे सेशन घेतलेलं नाही. आणि आपल्या सेशनमध्ये अगदी कोणाबद्दलही पर्सनल उदाहरण दिलेलं नाही. हे पण लक्षात असू द्या. जे काही आहे माझ्याकडे टॅरो रिडिंग्स येतात, जे काही आहे अनेक आपल्याला अनुभव येतात आणि त्यानुसार झालेलं हे सेशन आहे. गैरसमज टाळावा यासाठी मे बी होऊ शकतो पण आपल्या सेशन मध्ये नाही होत कोणाचा गैरसमज हो ना. तर तुम्ही मानवी मनाचा फार मायक्रो लेवलला जाऊन अभ्यास केलेला आहे. थँक्यू. कोणी हँड राईज केला परत? आता कोणाच्या तरी इथपर्यंत आवाज आलेला आहे. बोला कोमल.
या सेशन मधून मला एवढं कळालं की जो नीट वागत नाही समोरचा व्यक्ती, जो अपमान करतो किंवा कधी नीट वागत नाही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे, तर त्याच्यामध्येच मेंटल इन्स्टेबिलिटी असते. हे मला आज कळालं. आजवर मला असं वाटत होतं की जो पुढचा माणूस आहे, जो इन्सल्ट करतो किंवा कमी लेखतो, तो वरचढ आहे आणि आपणच कमी. आतापर्यंत मला असं वाटत होतं की अरे मग मे बी आपण कमी असू वगैरे. पण ह्या सेशनमुळे माझा पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला एकदम, की मेंटल स्टेबिलिटी जी म्हणतो ती ह्या माणसात असते जो अजिबात इफेक्ट होत नाही, की तुम्ही समोरचा माणूस असेल त्यांनी व्हॅलिडिटी द्या किंवा नका देऊ, तुम्ही काही करा किंवा नका देऊ, ते आपल्यावर असतं. म्हणजे समोरचा जर माणूस मेंटली स्टेबल असेल तर तो दॅट पर्सन इज द स्ट्रॉंगेस्ट. मग समोरचा माणूस कमी लेखू दे किंवा जास्त लेखू दे, इट डझंट मॅटर. तो हा पर्स्पेक्टिव्ह मिळाला, मला खूप छान वाटलं. आणि माझ्यासोबत असं झालेलं पण आहे खूप वेळा. मेंटल स्टेबिलिटीचं एक उदाहरण मला द्यायचंय. मी USA मध्ये होते तेव्हा मी नवीनच रूममेट म्हणजे रूम चेंज केलेली. तर माझी रूममेट एकदम मेंटली इन्स्टेबल होती, कारण तिच्या वागण्यातून असं समजत होतं, आम्ही तिघी होतो. तर ती फार अशी त्रास देणारी किंवा मुद्दामूनच टीव्हीचा हे आवाज मोठा ठेवणे किंवा मग भांडी आपटणे. आणि आमच्या दोघींना कळायचंच नाही की ही असं का करते. बट आम्ही स्टेबल राहिलो, आम्ही काहीच रिॲक्ट केलो नाही. आम्हाला ते कळलं शेवटी ही जी मेंटल इन्स्टेबिलिटी आहे आणि तिचा जॉब पण गेलेला. सो सगळं ते आमच्यावर निघत होतं, कारण आम्ही दोघी वर्किंग होतो. मग हे सगळं ओनरच्या लक्षात आलं आणि इव्हेंच्युअली तिलाच फेस करावं लागलं हे सगळं, कारण तिला काढून टाकलं. सो तो एक प्रसंग आठवतो. त्याच्यामधून असं म्हणजे हा पर्स्पेक्टिव्ह मिळाला की जो स्ट्रॉंग असतो तो मेंटली स्टेबल असतो. आणि हे छान आहे. म्हणजे हे आवडलं. थोडं डिफिकल्ट आहे हे खरं, की समोरचा काही पण बोलला तरी शांत राहणं, पण ते मेडिटेशन थ्रू होईल असं. बरोबर. छान तुम्हाला. Yes. आपल्याला अगदी 100% मी शांतच राहील असं नाही होणार कधी कधी. हो ना. क्रियेला प्रतिक्रिया येईल, पण मी किती प्रतिक्रिया देत आहे, मी त्याचा चिंता किती करत आहे, मी किती त्या घटनांमध्ये जात आहे, यावर तर ताबा येईल ना आता आपला. आपण हो, कमवणार. हो की नाही? बरोबर मॅडम. कमी बरोबर. करणार, कमी होणार. छान. अजून हातवर कोणी केलाय? हातवर केल्यानंतर मला असा दिसला पाहिजे. हं? नाही दिसत आहे. ज्योतिताई माने. माईक सुरू करा. बोला मॅडम. काय वाटलं तुम्हाला सेशन मधून? मला असं वाटलं की आपण आतापर्यंत आपली एनर्जी उगीच वाया घातली समोरच्याला भांडण्यात. तेव्हा शांत बसलो असलो तर बरं झालं असतं. आणि आता मला कळालं की जे काय व्हायचं ते होईल, पण आपण मात्र त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन स्वतःला त्रागा करून त्रास नाही करून घ्यायचा. आपली तब्येत बिघडते, आपलं स्वास्थ्य हरवतं आणि कुठेतरी आपण डिप्रेशन मध्ये जातो. तर याच्यामधून खूप काही शिकण्यात आलं की आपणच म्हणजे आताच तिने सांगितल्यासारखं समोरच्याच व्यक्तीत काही गोष्टी असतात आणि आपण त्याला हेच ऍक्सेप्ट करत नाही. आपणच एका बाजूनी लढत असतो, समोरच्याचा विचारच करत नाही की मी कशी बरोबर हेच दाखवतो. काही गरज नाही दाखवायची खरं म्हणजे. आपली एनर्जी वेस्ट होते त्याच्यामध्ये. आपली एनर्जी वेस्ट होते. आणि खूप शांत झाले मॅडम मी. जे व्हायचं ते होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे. मी आता तेवढा विचार नाही करायले की काय होईल काय होईल. आधी मला खूप भीती वाटायची, हातपाय थरथर कापायचे, मीच थंडगार पडायचे. मला रात्री अचानक असं घबराट व्हायची की असं झालं तर कसं होईल, मग आता कसं होईल कसं होईल कसं होईल. आणि खूप खूप विचार करत राहायचे त्याच्यावर. पण आता विचार करणं बंद झाले, आता बरचसं बंद झाले. 5-10% आहे
पण आता तेवढा राग येत नाही पूर्वी एवढा. थोडा येतोच पण कमी होईल. थोडासा राग पाहिजे ना ताई. हम्म? थोडा राग येतो. थोडासा पण पाहिजे. अटॅक येणं बंद झालं. मला असं थांबून थांबून अटॅक यायचे असं स्वतःला. मी खूप असं याच्यात जायचे मग. मग मला समोरचे कोणी असलं तर कळायचंच नाही. मग मी त्यांना पण भांडून काढायचं असं. एकाचा राग दुसरीकडेच निघायचा माझा असं व्हायचं. बरोबर. आणि बघा हे सेशन व्हायच्या अगोदरच मानेताईंनी फक्त मेडिटेशन करूनच स्वतःवर कंट्रोल मिळवला. लक्षात हो. असू द्या. तर फक्त मेडिटेशननी पण ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण त्याला एक सपोर्ट म्हणून तुम्हाला या दृष्टीने पण बघा त्या लोकांना माफ करण्यासाठी म्हणून हे सेशन. अगदी बरोबर आहे. आणि मॅडम रोज आपण माफी मागितलीच पाहिजे. कुणाची कारण खूप काही आपण आपल्यामध्ये माफी मागण्यासारखे खूप व्यक्ती येऊन गेलेले असतात. भले त्यांची चूक असो आपली असो, आपणही माफी मागायची आणि त्यांनाही माफ करत जायचं. आपलं असं स्वच्छ होते मन. खरंच आहे. मॅडम अजून एक पॉइंट क्षमेबद्दल. आपण इतरांना तर माफ करतो, पण अशा काही काही गोष्टी घडतात आपल्या आयुष्यामध्ये ज्याच्यामुळे आपण स्वतःलाच आपण माफ करू शकत नाही. त्याच्यामुळे पण कधी कधी आपण आयुष्यामध्ये स्टक होतो. अरे असं असं घडलेलं आणि मी अशी अशी वागले. आय कांट फॉरगिव्ह मायसेल्फ. मग ते पण आपल्याला स्वतःला माफ करता यायला पाहिजे आणि पुन्हा तसं घडू नये याची पण काळजी घेतली पाहिजे आणि पुढे मूव्ह ऑन होता आलं पाहिजे. सो म्हणजे स्वतःला माफ करणं हे पण आलं पाहिजे. इतरांचं जसं आपण इतरांना माफ करतो तसं स्वतःला पण काही काही गोष्टींमध्ये माफ करतो. बरोबर. केलंच पाहिजे. सेल्फ फॉरगिव्हनेस त्यासाठीच आहे. आपण जी टेक्निक घेतो. स्वतःला माफ करणं खूप गरजेचं आहे आणि जो स्वतःला माफ करेल तो त्याच्यामध्ये ताकद येईल ना दुसऱ्याला माफ करण्याची. जो स्वतःलाच माफ नाही करू शकत तो काय दुसऱ्याला माफ करेल. जो स्वतःचाच स्वीकार करू शकत नाही तो काय इतरांचा स्वीकार करेल. आणि मला या माफीची गोष्ट कळाली मॅडम, ही एक जादू आहे. आपण जेवढं माफ करत जाऊ ना, जेवढं माफ करत जाऊ, तेवढे आपण अधिक छान होत जाऊ. असे. खरंय. कारण आपलं प्युरिफिकेशन होत जाते. मग ते छान होणं माहित आहे का, ते छान होणं सगळ्याच बाजूनी राहते. आपले नाते छान होतात, आपला आजूबाजूचे लोक छान होतात, आपण आनंदी राहायला लागतो, आध्यात्मिक आपला प्रगती चेहरा छान. आनंदी होतो. आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो. आणि असे मस्त व्हायब्रेशन्स आपल्याकडून जातात, असे छान व्हायब्रेशन जातात. हार्ट चक्र ओपन होतं. हार्ट चक्र ओपन होतं. हार्ट चक्र ओपन होतं. आणि आपल्या बॉडीची ऊर्जा जाते. असं वाटतंय की जेथे जेथे मी जात आहे तेथे तेथे ऊर्जावान माझी बॉडी सोबत माझा ऑरा माझ्यासोबत फिरतोय. ऊर्जावान. हा. हे माफ करायचं महत्व माहिती नव्हतं ना, तोपर्यंत वाटायचं आपला युगो आड यायचा. आता आपल्या प्रगतीसाठी आपल्याला माफ करायचंय हे समजलं. त्यातून आपणच त्या चक्रव्यूहातून मोकळं होऊन आपलीच प्रगती होणार आहे त्यातून. आपण जेवढं माफ करू तेवढं. आणि मनशांती आणि आनंद तर मिळणारच आहे ह्यातून. तो मिळणारच. काय म्हणता अनुराधा? हा, मस्त झालं सेशन आजचं. थँक्यू. छान झालं एकदम. आणि रोज संध्याकाळी प्रार्थना समजा केली आपण की मी कोणाला बोलले असेल तर परमेश्वरा मला माफ कर आणि माझे म्हणजे कर्मबंधन मुक्त आत्मा कर, थोडक्यात है ना. नक्कीच करू शकतो. हा. नक्कीच करू शकते. हा. एक काय म्हणूया आपण संपूर्ण क्षमाध्यान आहे ते मी तुमच्यासाठी ग्रुपला लोड करते पुढच्या आठवड्यामध्ये. ठीक. मेडिटेशन तयार करून मग ते सगळ्यांनी करत राहा म्हणजे खूप छान रिझल्ट येत राहतील. लोकांना माफ करत राहू आणि स्वतःला माफ करत राहू, लोकांना माफ करत राहू. हो, रेकॉर्डिंग मिळणार आहे या सेशनची पूर्ण. अजून कोणाला काही बोलायचं आहे नाहीतर आपण थांबूया आता. आपण
म्हणजे बोला. माझ्या पाहण्यामध्ये एक व्यक्ती आहे, तर ती व्यक्ती अशी आहे की ती जोराने बोलत असते सर्वांशी, जरी त्याची चूक असली ना आणि समोरचा शांतच असतो आणि तो जोरात बोलतो. तर मला आजपर्यंत वाटत होतं की तो स्ट्रॉंग आहे बुवा, म्हणून तो असं बोलत असतो. पण आज कळलं की तो स्वतः वीक आहे आणि जो ऐकून घेतो आणि जो त्याला समजून घेतो, तो खरा स्ट्रॉंग आहे असं आज कळलं मला. नाही तर आजपर्यंत मी समजत होती की तो स्ट्रॉंग आहे बुवा, आपल्यापेक्षा तो स्ट्रॉंग आहे. त्याचं माइंड चांगलं आहे असं वाटत होतं मला आजपर्यंत. आणि खूप छान पॉइंट सांगितला विद्याताईंनी. बघा, जेव्हा लोक ना तुमच्यावर मोठ्याने आवाज करू करू सांगतात एखादी गोष्ट, माझंच बरोबर आहे, माझंच बरोबर आहे, एक तर त्याला स्वतःला सिद्ध करायचं असते. तो घाबरलेला असते बिचारा की तुम्ही त्याला चुकीचं समजसाल, म्हणून तो मोठ्याने सांगतो माझं बरोबर आहे. तिथे शांत व्हा, ठीक आहे, त्याचं ऐकून घ्या, त्याचं बरोबर आहे हे समजून घ्या आणि नंतर तुमचा पॉइंट तुम्ही त्याला सांगा. खूप शांतपणे सगळ्या गोष्टी होतील. म्हणजे आज वेगळं कळालं ते की असं असतं म्हणून. हा, असं असतं. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये असते, बघा आता विद्याताईच्या पॉइंटवरून एक पॉइंट तुम्हाला अजून सांगते. एखादी व्यक्ती अशी असते तुमच्या आयुष्यामध्ये ना, ती काय म्हणते नेहमी, मी हे केलं तुमच्यासाठी, मी तुम्हा लोकांसाठी हे केलं, मी तुमच्यासाठी हे केलं, मी तुमच्यासाठी ते केलं. अनेक वेळा तो त्याचा त्रागा करून करून तुम्हाला सांगते. त्रागा म्हणण्यापेक्षा जीव तोडून तुम्हाला सांगते, त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलं. तुम्हाला एक खरं सांगू का, अनेक वेळा त्याच्या मनामध्ये असं असते की मी यांच्यासाठी जे करायला हवं होतं ना, त्यापेक्षा कमी केलं आहे. हो, याची त्याच्या बरोबर. मनामध्ये गिल्ट असते आणि ती व्यक्ती मात्र ती गिल्ट असल्यामुळे आणि तुम्हाला ते समजू नये असं त्याला बिचाऱ्याला वाटल्यामुळे तो म्हणत असतो वारंवार की त्याचं मानसशास्त्र समजून घेऊया ना आपण अशा वेळेस. तर आपण त्याला समजून घेऊया की याला वाईट वाटते, याला पश्चातापही होत आहे, पण हा करू शकत नाहीये आपल्यासाठी खूप काही, तेव्हा हा असं वागतोय. तेव्हा जेव्हा तुम्ही रेकीमध्ये खूप पुढे पुढे असाल ना, तेव्हा तुमच्या या भावना खूप क्लिअर होतील. काळजी करू नका. अजून तर पहिली डिग्री, दुसरी डिग्रीच आहे. थर्ड डिग्री, मास्टर, ग्रँड मास्टर पर्यंत येसाल ना, तुम्ही लोकांना सहजपणे समजून घेसाल. आणि विशेष म्हणजे आपण एक भाग घेत असतो, नाही आता नाही मी ते सिक्रेट बाहेर काढत, हा नंतर सांगेल तुम्हाला. समोरची व्यक्ती माझ्याशी असं का वागते ते ना ग्रँड मास्टर मध्ये शिकवत असते. तो असं का बोलतो जोडीदार, त्याच्या जागेवर जाऊन आपण स्वतःची भाषा समजून घेणं हे पण आपण तिथे शिकवत असतो. खूप छान मज्जा येते. बोला दादा, सुधीर सर. माईक चालू कर. आवाज येतोय का आता? आवाज येतोय? एकदम हा टकाटक. आला आला. वा 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 वा. वा, 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 धन्यवाद वा, वा. रेकी. नाही, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. हा झाले, चालू झाले म्हणाव तिला. हा, सगळ्यांची फोन आले मला एकदम. हा, तर मला काय म्हणायचं होतं, जे तुम्ही प्रसंग सांगितला की आपण भांडण झालं तर स्वतःशीच बोलत राहतो. हा प्रसंग वारंवार येतो, कारण पेशाच माझा भांडण्याचा आहे, वकिली. म्हणून तर मी म्हटलं आता तुम्ही वकिली पॉइंट टाकला म्हणजे आम्ही ना हरोकी झालं इथं. नाही 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 नाही, तसं काय नव्हतं सांगायचं. परंतु दुसरी एक गोष्ट आहे की काही किती झालं तरी पुढची कामं एवढी असतात आणि त्यात आमचे दादा किंवा बापू यांनी पहिल्यापासून शिकवलंय कसं, घरातल्या शिकवण कशी की बी 100%, कुठल्याही कामात 100% योगदान द्या. खेळत असाल तर 100% तिथं लक्ष पाहिजे, अभ्यास करत असाल तर 100% तिथं लक्ष पाहिजे. मग असे काय झालं वादावादी किंवा भांडण झालं कुणाचं, आता मध्यंतरी माझ्या शेतीमध्ये मी एकटा आणि सभोवताली भांडणारे 50 जण होते. तरी एक 4-5 दिवस झालं मी त्यांच्याशी आर्ग्यू केलं मनातल्या मनात. पण नंतर बाकीची कामं एवढी वाढली, ते विसरून पण गेलो. आणि स्वतःहून त्यातलं कोण भांडणार असेल, हाक मारून घेतो, बोलतो त्याच्याशी. माझ्या मनावरचं प्रेशर सगळं कमी होऊन गेलं त्याच्यामुळं. बी 100% मुळे एवढा फायदा झाला मला. त्यामुळे जास्त दिवस काय मी असा ह्याच्यात एकटा बोलण्यात राहिलेलो नाही. परंतु हे असं होतं, सर्वांच्या बाबतीत होतं, हे मला या सेशनमुळं कळालं आणि एवढं छान सेशन झालं. खूपच छान झालं, म्हणजे मनावरचा ताण सगळा कमी होऊन गेला. धन्यवाद रेकी आणि धन्यवाद मॅडम. थँक्यू सर. मे बी आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण दोन्ही बाजू पाहिल्या. एखाद्या ठिकाणी मी नाही आहे, मी पीडित म्हणून स्वतःला माफ करण्यासाठी म्हटलं आहे. ठीक आहे, मी माफ करणार लोकांना, पण मी या जागेवर पण नसावं ना, दुसऱ्या जागेवर, की माझ्यामुळे इतरांना त्रास व्हावा. ही पण जागा आपली नसावीच, हे पण लक्षात असू देऊ आपण यानंतर.
हो ना. आजच्या सेशनच्या माध्यमातून जसं मी लोकांना माफ करायला शिकले आहे. इतरांना मी माफ केलं. पण असा पण वेळ असू शकतो ना अनेक वेळा की मी अन्याय केला आहे, माझ्यामुळे लोकांना त्रास झाला आहे. तेथे सुद्धा मी स्वतःला माफ करणार आणि मी मनापासून त्यांची माफी मागणार. हे पण होऊ शकते ना की मी पण त्रागा केला, मी पण राग केला, मी पण द्वेषाच्या भावना दिल्या, माझ्यामुळे सुद्धा लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. असं झालं का कधी? आणि झालं असेल तर मी मनातून माफी मागतो त्या सगळ्यांची आणि त्या सगळ्यांना ज्या काही गोष्टी घटना असतील तेथे मी माझ्यामध्ये बदल घेऊन आणणार. हो ना. कारण आपण सगळेजण कोण आहे? माणसं आहोत ना, आहे ना. तर आपणही त्या जागेवर असू शकतो की नाही की मला सुद्धा या घटनेमध्ये माफी हवी आहे. या जागेवर आपण असू शकतो की नसू शकतो? प्रत्येक जण 100% बरोबर असेल का? कुठेतरी चुकलो असेल ना आपणही. तर तेथे पण आपण या भावनेतून कसं, या गिल्टमधून कसं बाहेर निघावं आणि आपण सुद्धा क्षमादान आणि क्षमा याचना या दोन्ही गोष्टी करायच्या असतात. आपण अगदी क्षमा याचना कशी करावी हे पण आपण शिकणार आहोत. काळजी करू नका. आणखी एखाद्या नव्या सेशनमध्ये. ओके. तर नक्कीच सगळ्यांचा छान प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसादाकरिता आणि तुमच्या सगळ्यांच्या शेअरिंग करिता मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम. सगळ्यांना. आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. तिने एकच